हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहे बुक वाईज पॉईंट वाईज जे काही पेज नंबर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना की हा जो व्हिडिओ बघताय त्यासाठी तुम्हाला तुमचं जे टेक्स्टबुक आहे HSC बोर्डचं ते टेक्स्टबुक घेऊनच बसणं गरजेचं आहे. ओके, येस. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट लेसन, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं TS ऑफ अँथरचा जो डायग्राम आहे तो आणि स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर आहे तो करायचा आहे. VS ॲनाट्रोपिस ओव्हिलचा जो आहे ती डायग्राम आणि एक्सप्लेनेशन दोन्हीही करायचं आहे. नेक्स्ट येतो क्वेश्चन पॉलिनेशनचा, हा आपल्याला करायचा आहे. डेफिनेशन करायची मेगास्पोरोजेनेसिस अँड मायक्रोस्पोरोजेनेसिस पाठीमागे दिलेली आहे. पॉलिनेशनमध्ये सगळे ॲडॅप्टेशन जे आहेत हे सगळे ॲडॅप्टेशन करणं मॅन्डेटरी राहणार आहे. कोणतंही ॲडॅप्टेशन विचारलं जाऊ शकतं. सो पॉलिनेशन हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर येतो आउट ब्रीडिंग डिव्हायसेसचा टॉपिक, हा सुद्धा पॉईंट अगदी महत्त्वाचा आहे. यातून 2 डेफिनेशन किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन तुम्हाला सापडेल. नेक्स्ट येतो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, डायग्राम विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि डबल फर्टिलायझेशन. सो पॉईंट्स 5 ते 6 पॉईंट फक्त आपल्याला यातून करायचे आहेत. ते पॉईंट्स मी तुम्हाला सांगते आहे. डबल फर्टिलायझेशन, देन तुम्हाला सांगितलं डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स आणि पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ही जी डायग्राम आहे ही डायग्राम सुद्धा याचं एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. पोरोगॅमी, चेलॅझोगॅमी आणि मेझोगॅमी म्हणजे काय हे आपल्याला करायचं आहे यातून. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे डिरेक्टली मी जाते अपोमिक्सिस, डॉर्मन्सी आणि पॉलिएम्ब्रियॉनी आणि पार्थेनोकार्पी या डेफिनेशन्सकडे. सो पार्थेनोकार्पी, अपोमिक्सिस, देन डॉर्मन्सीची डेफिनेशन इथं दिलेली आहे आणि पॉलिएम्ब्रियॉनी याचे एक्झाम्पल्स पण या पॅसेजमध्ये दिलेले आहेत. देन येतो सीड्सचा पार्ट थोडंसं राहिला इथे. एंडोस्पॉमिक आणि नॉन एंडोस्पॉमिक सीड याच्यामधला डिफरन्स किंवा त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला या टॉपिकमधून करायचे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. सो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्समधून तुम्हाला काय काय करायचं आहे तर याच्यामध्ये करायचं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, TS ऑफ टेस्टिसचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन, डक्ट्स आणि ग्लँड्स याच्यामधूनच होत जात आहेत, त्याचे फंक्शन्स जे आहेत ते. देन येतो नेक्स्ट पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. सिमेनचं कंपोजिशन विचारलं जातं. सो सिमेनचं कंपोजिशन इथं दिलेलं आहे. हा पार्टसुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे जे आहेत हे ओव्हरीचं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे, TS ऑफ ओव्हरीज आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट पार्टकडे ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर हा जो आहे हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला करायचा आहे. असेसरी ग्लँड जे आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या इथे दिलेल्या बार्थोलिन ग्लँड आणि मेमरी ग्लँड त्याचे फंक्शन्स इथं दिलेले आहेत ते आपल्याला करायचे आहेत. नेक्स्ट येतो मेन्स्ट्रुअल सायकलचा क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी 4 मार्क्ससाठी. फेजेस जे आहेत या फेजेस 4 एक्सप्लेन करण्यासाठी लॉंग आन्सर क्वेश्चन येत असतो मेन्स्ट्रुअल सायकलचा. नेक्स्ट क्वेश्चन येतो स्पर्मॅटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस कम्प्लीट टॉपिक इम्पॉर्टंटमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हे एक्सप्लेनेटिव्ह तिन्हीही क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. क्वेश्चन येतो आहे फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स. ओके, आणि डेफिनेशन जे आहेत इथं मोरुलाची डेफिनेशन दिलेली आहे, ब्लास्टुलेशनची डेफिनेशन दिलेली आहे. ह्या डेफिनेशन्स फक्त आपल्याला करायच्या आहेत. या 2 डेफिनेशन. फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स मात्र कंपल्सरी करायचे. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे इथे जर्म लेअर्सचं फेट. जर तुम्हाला 1 लाइनरचे मार्क्स कुठेही घालवायचे नसतील तर फेट ऑफ जर्म लेअर हा जो बॉक्स आहे हा कम्प्लीट बॉक्स 35 पेज नंबरवरचा इम्पॉर्टंट बॉक्स येणार आहे. नेक्स्ट येतो सेल्स ऑफ रॉबर क्वेश्चन विचारला 1 लाइनरसाठी, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट. नेक्स्ट पार्ट प्लासेंटाचे फंक्शन्स करायचे आहेत आपल्याला आणि पार्च्युरेशनमध्ये फक्त जे काही हॉर्मोन्स आहेत तुम्हाला इथे काही हॉर्मोन्स दिलेले आहेत त्या हॉर्मोन्सचा रोल फक्त करायचा आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज तुमचं बर्थ कंट्रोल आणि लॅक्टेशनमध्ये कोलोस्ट्रम हा बोल्डवर दिला आहे. त्याची डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन 1 लाइनरसाठी इम्पॉर्टंट असेल. RCHचे गोल्स कंपल्सरी करायचे आणि बर्थ कंट्रोल सगळे जे आहेत टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड या दोन्हीही मेथड टेम्पररी परमनंटच्या करायच्या आहेत विथ एक्झाम्पल्स तुम्हाला काही ठिकाणी दिलेले आहेत त्या एक्झाम्पल्स सहित. सो इथे मी काही स्टार केलेले आहेत तिथं तुम्हाला ते इम्पॉर्टंट असतील. सो यामध्ये मी परत एकदा सांगते RCHचे गोल्स अजिबात विसरायचे नाहीत. बर्थ कंट्रोलिंग मेथड्स ज्या आहेत टेम्पररी अँड परमनंट ज्याच्यामध्ये वॅसेक्टॉमी आणि ट्युबेक्टॉमी या 2 मेथड्स आपल्याला येतात आणि MTP वरती शॉर्ट नोट जी आहे ती विचारली जाते. नेक्स्ट येतं इनफर्टिलिटीला ओव्हरकम कसं केलं जातं आणि हा जो बॉक्स आहे तो मी परत एकदा सांगते की हा अतिशय इम्पॉर्टंट बॉक्स आहे. पॉझिटिव्ह एजंट्स जे आहेत आणि त्याचा इन्क्युबेशन पिरियड आणि त्याचं अँटीबायोटिक हे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे.
देन इनफर्टिलिटीला ओव्हरकम करणाऱ्या ज्या काही मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड, IVF करायचं आहे, ZIFT झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, ह्या सगळ्या मेथड्स ज्या आहेत, IUI इंट्रायुटेराइन इन्सिमिनेशन जे आहे ते सुद्धा, आणि स्पर्म बँक जी आहे ते. सो हे एवढे सगळे तुम्हाला पॉईंट्स या टॉपिकमधून करायचे आहेत. सो वी डन विथ दिस टॉपिक ऑल्सो. सेकंड टॉपिक, लेट्स स्टार्ट विथ थर्ड टॉपिक. सो इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन याच्यामध्ये करायचं काय, तर हा जो चार्ट आहे हा करायचा आहे. रिझन्स ऑफ मेंडल सक्सेस करायचे आहेत. डेफिनेशनमध्ये काही इम्पॉर्टंट डेफिनेशन मी हायलाईट करून देते, त्या हायलाईट केलेल्या इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्हाला करायच्या आहेत. मोनोहायब्रिड आहे, जेनोटाईप आहे, फेनोटाईप आहे, आणि या ज्या टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस, होमोलोगस क्रोमोझोम, व्हेरी इम्पॉर्टंट, दिस वन इज ऑल्सो टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस आणि मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस. सो इथं तुम्हाला पन्नेट स्क्वेअर काढून जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याचं पन्नेट स्क्वेअर पाठीमागे रेशो पार्ट करणं मॅन्डेटरी राहणार आहे. मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिडचे फेनोटायपिक अँड जेनोटायपिक. ओके, देन येतात लॉज. 3 लॉज आहेत आपल्या बुकमध्ये, तर 3 लॉमधून एक लॉ कंपल्सरी येणार आहे. सो तिन्हीही लॉ तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट येतो बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. मी डेफिनेशनमध्ये हा ऑलरेडी क्वेश्चन सांगितलेला आहे. नेक्स्टकडे जाऊया आपण, ते म्हणजे न्यू मेंडलिझम. ओके, आणि न्यू मेंडलिझममध्ये आपल्याला 4 पॉईंट्स दिलेले आहेत ॲक्च्युली. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलिल्स आणि प्लिओट्रॉफी. चारीही जे आहेत हे चारीही यातून 1 पॉईंट, 2 पॉईंट्स जे आहेत ते 2 पॉईंट्स कंपल्सरी येणार आहेत 3 और 4 मार्क्ससाठी. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स कोणी सांगितलेली आहे? सुटॉन अँड बोवेरी MCQसाठी येणारा क्वेश्चन आहे. बस एवढंच करायचं आपल्याला. आणि क्रोमोझोमल थिअरी काय सांगते आपल्याला ते फक्त तुम्हाला एकदा रीड करावं लागेल. क्रोमोझोम्समध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम एक्सप्लेन करण्यासाठी विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे. डायग्राम पाठीमागे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्सची दिलेली आहे. सो स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. ही डायग्राम व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राममध्ये आपल्याला ही करायची. ओके, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोममध्ये सगळं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. आणि X अँड Y क्रोमोझोममधला डिफरन्स हा मोस्ट आस्क क्वेश्चन आहे. सो X अँड Y क्रोमोझोममधला जो डिफरन्स आहे. देन येतात इथे 2 डेफिनेशन, युक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन. या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत, पुढच्या टॉपिकमध्ये त्या पुन्हा एकदा येणार आहेत. सो नेक्स्ट येतात ते म्हणजे ऑटोसोमल इनहेरिटन्सने होणारे कोणते डिसऑर्डर्स आहेत. तर ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेटमध्ये हे 2 डिसीजेस जे आहेत, विडोज पीक आणि फिनाइल कीटोन्युरिया, हे आपल्याला करायचे आहेत. आणि रेसेसिव्हमध्ये जे काही येणार आहेत ते तुमचा सिकल सेल ॲनिमिया रेसेसिव्हमध्ये येतो. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जो आहे, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स X लिंक्ड आणि Y लिंक्ड जीन्स फक्त इथं दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. Y लिंक्डला इथून डेफिनेशन येते होलँड्रिक जीन्स म्हणजे काय. सो जे जीन्स फक्त Y क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात त्यांना आपण होलँड्रिक जीन्स म्हणतो. ही डेफिनेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट तुम्हाला या 3 चार्ट्स जे आहेत, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये येणारा कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, हे जे आहेत हे तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. सो कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया याच्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत 2 ग्राफमध्ये आपल्याला. सो त्या तुम्हाला करायच्या आहेत. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन. यातून एक क्वेश्चन कंपल्सरी लॉंग आन्सर येणार आहे. एकतर तो ह्युमनमधलं येईल, बर्ड्समधलं येईल किंवा हनीबीजमधलं येईल. सो तिन्हीमधलं सेक्स डिटर्मिनेशनमधून 1 पॉईंट जो आहे ह्युमन बिंगचं सेक्स डिटर्मिनेशनसुद्धा इथं दिलेलं आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, ते म्हणजे सिंड्रोम्स, क्रोमोझोमल जेनेटिक डिसऑर्डर्स जे काही आहेत किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर्स जे आहेत, मेंडेलियन डिसऑर्डर, याच्यामध्ये आपल्याला 3 दिलेले आहेत. डाऊन सिंड्रोम दिलेला आहे, देन टर्नर्स आणि क्लेनफिल्टर्स. यातून एक सिम्पटमसाठी विचारला जाणारा डिसऑर्डर आहे. सो हा अख्खा पॉईंट जो आहे जेनेटिक डिसऑर्डर्स, हा जेनेटिक डिसऑर्डर्सचा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो विल डन विथ दिस टॉपिक ऑल्सो. लेट स्टार्ट विथ नेक्स्ट टॉपिक, दॅट इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. काय करायचं आहे, तर 3 एक्सपेरिमेंटमध्ये फक्त कोणाकोणावरती एक्सपेरिमेंट परफॉर्म केले ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि इथं फॉस्फरसचे काही दिलेले आहेत आपल्याला रेडिओ एलिमेंट आणि सल्फरचे रेडिओ एलिमेंट्स हर्षीच्या सेननी यूज केलेले, हे लक्षात ठेवायचे आहेत. R स्ट्रेन काय आहे, S स्ट्रेन काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं. एक्सपेरिमेंट कोणावरती केला, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरिया यूज करून केलेला आहे. नेक्स्टकडे जाऊया, DNA पॅकेजिंग. ही डायग्राम अतिशय इम्पॉर्टंट डायग्राम, ती म्हणजे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओसोम. एक्सप्लेनेशन आपल्याला इथं दिलेलं आहे. 1 लाइनरचा एक क्वेश्चन तुम्हाला या पॅरेग्राफमधून मिळून जाते. सोलेनॉइडची डेफिनेशन इथून इम्पॉर्टंट आहे, ती सुद्धा डेफिनेशन तुम्हाला करायची. नेक्स्ट येतो डिफरन्स बिटवीन युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन अँड फंक्शन्स ऑफ नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन जे काही आहेत ते या पेजमधून तुम्हाला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन.
नेक्स्टकडे जाऊया. DNA रेप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ऑटोकॅटॅलायटिक फंक्शन, हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन. डेफिनेशन येईल किंवा रेप्लिकेशन कोणत्या 2 टाईपचं असतं ते विचारलं जाईल. जर DNA रेप्लिकेशन लॉंग आन्सरसाठी येतोय तर तुम्हाला ही डायग्रॅम जी आहे ही डायग्रॅम काढणं गरजेचं आहे. एन्झाईम्सचे रोल्स दिलेले आहेत बऱ्याचशा या पॅरेग्राफमध्ये, सो ते सगळे एन्झाईम्सचे रोल्स तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. देन आपण जाऊया, तो म्हणजे मेझेल्सन अँड स्टाल यांनी प्रूव्ह केलं सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन कसं होतं आणि का होतं. ते सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन का म्हणतात हे गिव्ह रिझनसाठी आणि सिझियम क्लोराईड हे यूज करून त्यांनी हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. सेंट्रल डॉग्मा 2 मार्क्सचा इम्पॉर्टंट क्वेश्चन हे काढावं लागेल आणि एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे तुमचा हा बॉक्स डू यू नो वाला आणि हा बॉक्स टाईप्स ऑफ RNA आणि इथं RNA पॉलिमरेजचे जे टाईप्स आहेत युकॅरियोटमधले हे दिलेले आहेत. सो याच्यामध्ये RNA पॉलिमरेजेसचे टाईप, इथं काही MCQ विचारले जातील. रेट्रोव्हायरसेसचं एक्झाम्पल दिलेलं आहे HIV एड्सचं. आणि नेक्स्ट क्वेश्चन येतो इम्पॉर्टंट, दॅट इज प्रोसेसिंग ऑफ RNA. ट्रान्स्क्रिप्शन युनिटची डायग्रामसुद्धा स्टेट बोर्डने विचारलेली आहे प्रिव्हियस इयरमध्ये आणि एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. 3 जी काही जीन्स आहेत, स्ट्रक्चरल जीन, प्रमोटर जीन आणि टर्मिनेटर जीन, हे एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. सो या पेजवरती सुद्धा आपल्याला एक क्वेश्चन जो आहे तो सापडत आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, ते म्हणजे हरगोबिंद खुराना यांनी आर्टिफिशियल RNA सिंथेसाइज केलं, mRNA सिंथेसाइज केलं. हे फक्त सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट येतो तो म्हणजे जेनेटिक कोडच्या कॅरेक्टरिस्टिक. कंपल्सरी करून जायचा क्वेश्चन म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. डेफिनेशन कंपल्सरी येणार किंवा कॅरेक्टरिस्टिक येणार. मग डेफिनेशनमध्ये कोणत्या 3 करायचे तर डिजेनरसी, नॉन ॲम्बिग्युअस का म्हटलं जातं आणि कोडॉन अँटीकोडॉन, या 3 डेफिनेशन महत्त्वाचे आहेत. 2-2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. tRNAचं स्ट्रक्चर येतं नेक्स्ट पार्टमध्ये आणि tRNAची इन्फॉर्मेशन शॉर्ट नोटसाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. स्ट्रक्चर ऑफ tRNA एक्सप्लेन करा. नेक्स्ट पार्ट येतो ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही बघायचे आहेत, आपण त्याला स्किप करूया. आणि नेक्स्ट येतो तो म्हणजे ओपेरॉन कॉन्सेप्ट. सो ओपेरॉन आणि एक क्वेश्चन माझ्याकडून स्किप झाला इथला, रेग्युलेशन कसं केलं जातं, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे बाळांनो. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. फक्त हे 4 पॉईंट्स लिहायचे आहेत, तुम्हाला 2 मार्क्स मिळून जाणार आहे. सो 2 मार्क्ससाठी हा रेग्युलेशनचा क्वेश्चन इम्पॉर्टंट. डेफिनेशन 2 सापडतील, इंड्युसिबल एन्झाईम्स आणि इंड्युसर मॉलिक्यूल म्हणजे काय, या 2 डेफिनेशन इथं ओपेरॉनच्या आधीच्या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट पार्ट ओपेरॉन, लॉंग आन्सरसाठीचा मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे यावर्षीचा. आणि त्यानंतर येतो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट्सचे एम्स. आपल्याला करायचे आहेत ह्युमन जिनोम प्रोजेक्ट्सचे एम, जिनोमिक्सची डेफिनेशन आणि जिनोमिक्सचे टाईप्स. मी परत एकदा सांगते, या पार्टमधून काय करायचं आहे, जिनोमिक्सची डेफिनेशन इथं दिलेली आहे आणि तुम्हाला 2 टाईप्स दिलेले आहेत आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे जे एम्स आहेत हे करायचे. या चार्टमधून तुम्हाला क्रोमोझोमचा नंबर विचारला जाईल आणि शेवटचा लॉंग आन्सर क्वेश्चन येतो तो म्हणजे DNA फिंगरप्रिंटिंग. सो जेल इलेक्ट्रोफोरेसिस विचारलं जाईल शॉर्ट नोटसाठी किंवा लॉंग पूर्ण क्वेश्चन विचारला जाईल DNA फिंगरप्रिंटिंगचा. सो DNA फिंगरप्रिंटिंग आणि ॲप्लिकेशन, शेवटी दिलेले ॲप्लिकेशन, हा पार्ट या टॉपिकमधून इम्पॉर्टंट. सो ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ 5th नंबरचं लेसन. काय करायचं आहे आपल्याला, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स करायचे. ते म्हणजे इथं काही डेफिनेशन दिलेले आहेत. प्रोटोबायंटची डेफिनेशन दिलेली आहे. ओपेरिन हॅल्डिनचा एक्सपेरिमेंट जो आहे आणि युरे मिलरचा एक्सपेरिमेंट जो आहे तो फक्त वाचून जायचा आहे. RNA वर्ल्ड हायपोथेसिस मात्र शॉर्ट नोटसाठी येणारा क्वेश्चन आहे. सो ही डायग्राम आणि इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते RNA वर्ल्ड हायपोथेसिस करायचं आहे. नेक्स्ट इथल्या पेजवरती येतात 2 डेफिनेशन, कोॲसर्वेटची डेफिनेशन आणि प्रोटोबायंटची आपण पाठीमागे बघितली. फक्त याला वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टने वेगळी नावं दिली. ओपॅरिनने त्याला कोॲसर्वेट आणि सिडनी फॉक्सने त्याला प्रोटीनॉइड्स और मायक्रोस्पियस असं नाव दिलं, हे फक्त लक्षात ठेवायचं. देन मी सांगितलं RNA वर्ल्ड हायपोथेसिस शॉर्ट नोटसाठी और 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाईल. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, डार्विनिझम. डार्विनिझमचे जे 5 मेन पॉश्युलेट्स आहेत आणि त्याचे ड्रॉबॅक्स आहेत, हे 2 क्वेश्चन इथं इम्पॉर्टंट येतात. मग त्याच्यामध्ये तो नाही लॉंग आन्सर आला तर त्यातून काही शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारले जातात, जसं की नॅचरल सिलेक्शन एक्सप्लेन करा बाय डार्विन आणि ड्रॉबॅक्स जे आहेत ते ड्रॉबॅक इथं दिलेले आहेत. मेन फीचर्स येतात. नेक्स्ट थेअरी येते म्युटेशन थेअरीचे मेन फीचर्स इथले तुम्हाला वाचून जाणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला खूप कमी क्वेश्चन सापडतात. क्रोमोझोमल ॲब्रिएशन हा जो आहे हा मात्र सगळा तुम्हाला ड्युप्लिकेशन, इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन हे सगळं तुम्हाला करायचं आहे. क्रोमोझोमल ॲब्रिएशन विथ द डायग्राम, तुम्हाला या 4ही डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात.
नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं नॅचरल सिलेक्शनचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. सो हे पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी लक्षात ठेवायचं आहे. 3 और 2 मार्क्ससाठी क्वेश्चन यातून कंपल्सरी येणार. नेक्स्ट येतो जॉग्राफिकल आयसोलेशन. याच्यामध्ये जे काही टाईप्स आहेत आयसोलेटिंग मेकॅनिझमचे, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, हा क्वेश्चन करायचा आहे. नेक्स्ट पार्टमध्ये येतो मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशनमध्ये काही डेफिनेशन येतात. रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो आणि जेनेटिक ड्रिफ्टचे 2 टाईप इथं छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. तो म्हणजे फाउंडर्स इफेक्ट आणि बॉटलनेक इफेक्ट. काय आहे हे जेनेटिक ड्रिफ्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो इथं डेफिनेशन मी इम्पॉर्टंट सांगितलं, रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो आणि जेनेटिक ड्रिफ्ट. नॅचरल सिलेक्शनचा जो पार्ट येतो त्याच्यामध्ये डायरेक्शनल आणि डिस्ट्रप्टिव्ह हे जे आहे हे खूप वेळा विचारलेलं आहे. सो आपल्याला डायरेक्शनल आणि डिस्ट्रप्टिव्ह या 2 डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन, काही एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत, ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. नेक्स्ट येतो पॉईंट हार्डी-विनबर्ग प्रिन्सिपल. तुम्हाला प्रिन्सिपल एक्सप्लेन करा. लॉ काय सांगतो हार्डी-विनबर्गचा, तो लॉ इथं दिलेला आहे. अजिबात समजत नाही की इथं लॉचं स्टेटमेंट आहे. सो हे लॉचं स्टेटमेंट आणि इथं दिलेलं हे एक्सप्लेनेशन, हे एवढं तुम्हाला एक्सप्लेनेशन या पनेट स्क्वेअरने एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरियामध्ये हार्डी-विनबर्गचं प्रिन्सिपल जे आहे ते. अडॅप्टिव्ह रेडिएशनचं एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवायचं आहे. आपले जे गॅलापॅगोस आयलँडवरती डार्विन फिंचेस आहेत ते अडॅप्टिव्ह रेडिएशनचं एक्झाम्पलमध्ये येतो. नेक्स्ट पार्ट पॅलिएंटॉलॉजी. इथून सगळे पुढचे पार्ट जे आहेत इव्होल्युशनमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स येतात. सो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पॅलिएंटॉलॉजी जे आहे, पॅलिएंटॉलॉजीची डेफिनेशन, देन येतात फॉसिल्सचे काही टाईप्स दिलेले आहेत आणि पॅलिएंटॉलॉजीचे सिग्निफिकन्स आहेत. सो हे तिन्ही क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला पण माहिती आहे बाळांनो, कनेक्टिंग लिंकचा आपण ऑलरेडी खूप वेळा डिस्कस केलेला क्वेश्चन आहे, ते म्हणजे कनेक्टिंग लिंक एक्सप्लेन करा. मग याच्यामध्ये मोस्टली आपल्याला एक्सप्लेन करून दिलेला आहे तो म्हणजे आर्किओप्टेरिक्सचा. आणि आर्किओप्टेरिक्स कशामधलं लिंक आहे, कनेक्टिंग लिंक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, एव्ज आणि रेप्टाईल्समधलं. मग एव्हियन कॅरेक्टर काय, रेप्टिलियन कॅरेक्टर काय, हे दोन्हीही करणं मॅन्डेटरी राहणार आहे. नेक्स्ट येतो मॉर्फोलॉजिकल. जे काही आपण बघितले ते म्हणजे होमोलोगस ऑर्गन आणि ॲनालॉगस ऑर्गन विथ एक्झाम्पल. 5 स्टार क्रायटेरियामध्ये ठेवूया क्वेश्चनला मॉर्फोलॉजीमधले जे होमोलोगस ऑर्गन आहेत आणि ॲनालॉगस ऑर्गन. सो हा इम्पॉर्टंट क्वेश्चन राहील. विथ एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत. वेस्टिजियल ऑर्गन्ससुद्धा तुम्हाला एक्झाम्पल सहित दिलेले आहेत. इथं हे वेस्टिजियल ऑर्गनसुद्धा करायचं आहे, एक्झाम्पल सहित करायचे. हे तिन्ही क्वेश्चन मॉर्फोलॉजीमधले, परत एकदा सांगते, होमोलोगस, ॲनालॉगस आणि वेस्टिजियल ऑर्गन. नेक्स्ट येतो तो म्हणजे पार्ट ॲलोपॅट्रिक आणि सिम्पॅट्रिक स्पेसिएशनचे 2 टाईप. हे 2 टाईप तुम्हाला यातून करायचे आहेत. चार्टमध्ये फक्त महत्त्वाचं काय ते सांगते. एज जे आहेत, एज ऑफ मॅमल्स क्वाटर्नरीला म्हटलं जातं. देन तुमच्या ज्युरॅसिकला एज ऑफ रेप्टाईल्स म्हटलं जातं आणि एज ऑफ फिशेस असं यांना म्हटलं जातं, ते म्हणजे ऑर्डोव्हिशियनमध्ये. आणि एज ऑफ ॲम्फिबियन्स हे कार्बोनिफेरस एराला म्हटलं जातं. सो हे जे सगळे पिरियड्स आहेत आणि एराज जे आहेत याला लक्षात ठेवायचं आहे. मी मोस्ट इम्पॉर्टंटला हायलाईट करून दाखवलेलं आहे. सो 1 लायनरसाठी आणि तुमच्या MCQसाठी हे 4 पॉईंट्स महत्त्वाचे राहतील. हा जो चार्ट आहे याच्यातून तुम्हाला फक्त काही इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातात की डायनासोर्स कोणत्या एरामध्ये आले होते. सो ज्युरॅसिक मेसोझोईकच्या ज्युरॅसिक पिरियडमध्ये ते आले होते. ओके, नेक्स्ट पार्ट जाऊया ह्युमन इव्हॉल्युशनकडे. हा चार्ट मात्र इम्पॉर्टंट आहे. मॅमेलियाचं क्लासिफिकेशन दिलेला हा चार्ट तुम्हाला बघूनच जायचं आहे कंपल्सरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन. आता ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये तुम्हाला डॉक्टर स्नेहाची ट्रिक सांगितली होती, ड्रायोपेथिकस, रामापेथिकस, ऑस्ट्रेलोपेथिकस. सो हे जे आहेत हे याचे इथं स्पेशल फीचर्स दिलेले आहेत. 2 लायनरसाठी क्वेश्चन काय येतो की फीचर्स, त्याची क्रॅनियल कपॅसिटी, त्याचे फॉसिल कुठं सापडले आणि ॲपिअरन्स कसा आहे. मॅन लाईक आहे, एप लाईक आहे, हँडीमॅन आहे. सो यांची दुसरी नावं इथं दिलेली आहेत बघा. हँडीमॅन कोणाला म्हणतात तर होमो हबायलिसला म्हणतात. आणि त्याचे स्पेशल फीचर्स काय, टूल्स बनवायला लागला होता. ओके, मीठ खायला सुरुवात, डिड नॉट ईट मीट बट मेड टूल्स अँड स्टोन. हे जे आहेत स्टोनपासून टूल्स बनवत होता. हे फीचर्स विचारले जातात. सो फीचर्स तुम्हाला सगळे मी सांगितले काय पॉईंट्स करायचे आहेत ह्युमन इव्हॉल्युशनमधले. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचे हे 4 पॉईंट्स करायचे. ॲपिअरन्स, साईट, क्रॅनियल कपॅसिटी आणि स्पेशल फीचर्स. ओके, सो या चार्टमधून एवढंच करायचं आहे. हा टॉपिकही आपला कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, प्लांट वॉटर रिलेशन. सो प्लांट वॉटर रिलेशन 6 नंबर लेसन काय करायचं आहे तुम्हाला करायचं आहे. वाय वॉटर इज नोन ॲज एलिक्झर ऑफ लाईफ.
त्यानंतर तुम्हाला इथे काही प्रॉपर्टीज ऑफ वॉटर दिलेल्या आहेत. लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी या ज्या 2 डायग्राम्स आहेत, स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर जर आलं तर ही डायग्राम काढून इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, हे एक्सप्लेनेशन करणं गरजेचं राहणार आहे. याच्यामध्ये वेलामेंट टिश्यू जे आहेत या स्पेशल एपिफायटिक प्लांट्समध्ये असणारे टिश्यू या MCQसाठी सुद्धा विचारला गेलेला क्वेश्चन. नेक्स्ट पार्ट येतो स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. आपण डायग्राम ही काढणार आहे, इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो हे एक्सप्लेनेशन. नेक्स्ट येतात काही डेफिनेशन. इम्बिबिशनची डेफिनेशन, डिफ्युजनची डेफिनेशन आहे, ऑस्मोसिसची सुद्धा डेफिनेशन इथं आपल्याला बघायला मिळते. या 3 डेफिनेशन करायचे. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, हायपरटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन या सुद्धा डेफिनेशनसाठीच विचारल्या जाणाऱ्या डेफिनेशन आहेत. आणि याचेच इफेक्ट आहेत हे एक्झोऑस्मोसिस आणि एंडोऑस्मोसिस. सो तुम्हाला हा पॅसेज पूर्ण रीड करायचा आहे. या डेफिनेशन झाल्या या टॉपिकमधल्या. देन इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. ओके. आणि वॉटर पोटेन्शियल जे आहे इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. हा डिफ्युजन प्रेशर डेफायसिट जे आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला मागे दिलेली आहे. ती डिफ्युजन प्रेशर डेफायसिटची डेफिनेशन आणि इथं DPD कसा काढला जातो त्याचं फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला. आणि फ्लॅसिड सेलमध्ये ह्या व्हॅल्यू ज्या आहेत या मी सांगते या खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहेत. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट वॉटर ॲब्सॉर्प्शन आहे. आणि दुसरं येतं ते म्हणजे अपोप्लास्ट पाथवे आणि सिम्प्लास्ट पाथवे, दोन्हीही पाथवे कंपल्सरी करायचे आहेत. नेक्स्ट पार्ट येतो याच्यातला तो म्हणजे काही थिअरीज आहेत. याच्यामध्ये रूट प्रेशर थिअरी आपल्याला करायची आहे कंपल्सरी. आणि तुमची कॅपिलरी थिअरी जी आहे ज्याला फिजिकल फोर्स थिअरी असंही म्हटलं जातं, या 2 ज्या आहेत या 2 थिअरीज या कंपल्सरी तुम्हाला करायचे आहेत. मग रूट प्रेशर थिअरीचे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते सुद्धा तुम्ही कराल आणि याचे सुद्धा काही ऑब्जेक्शन्स आहेत. हे ऑब्जेक्शन्स सुद्धा मॅन्डेटरी करायचे आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. नेक्स्ट पार्टकडे जाऊया तो म्हणजे ट्रान्सलोकेशन ऑफ फूडकडे. ट्रान्सलोकेशन फूडमध्ये तुम्हाला जे काही फ्लोएम आहे या फ्लोएम टिब्यूल कशा ट्रान्सलोकेशन करतात. आता इथे वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन आणि फूडचं ट्रान्सलोकेशन हे कसं होतं, युनिडायरेक्शनल आहे, बाय डायरेक्शनल आहे, असे बोल्ड वर्डमध्ये दिलेले आहे. ते सगळे बोल्ड वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ व्हेन म्हणजे शुगर ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम हे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये येते. नेक्स्ट येतो डायग्रॅम आणि वन लायनर, दोन्हीसाठी इम्पॉर्टंट असणारा क्वेश्चन म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटल अपर्चर. ओके. आणि लेंटिकल्स जे आहेत हे लेंटिकल्स स्टेमवरती असतात बाळांनो. MCQसाठी इथला सुद्धा एक क्वेश्चन. हा वुडी फ्रूट्स असणारे जे काही प्लांट्स आहेत किंवा जे काही बार्क असतात ओल्ड स्टेमवरती असणारे त्याच्यावरती असणारा छोटे छोटे ओपनिंग्ज आहेत त्यांना म्हटलं जातं लेंटिकल्स. देन येतो स्टोमॅटाचा पार्ट. डायग्रॅम आणि डंबेल शेप्ड आणि किडनी शेप्ड स्टोमॅटा, दोन्हीही स्टोमॅटा आपल्याला काढून दाखवलेले आहेत. कोणामध्ये असतात इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बाळांनो, सायप्रसचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ओके. दोन्ही टाईपच्या स्टोमॅटा त्याच्यामध्ये असतात. आणि नेक्स्ट सगळ्यात शेवटचा पार्ट येतो मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ओके. आणि वाय ट्रान्सपिरेशन इज कॉल्ड नेसेसरी इव्हिल. एवढे क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. ट्रान्सपिरेशनचे सिग्निफिकन्स सुद्धा करून ठेवाल, 1-2दा आलेला क्वेश्चन आहे. सो इम्पॉर्टंटमध्ये ओपनिंग क्लोजिंग मेकॅनिझम ऑफ स्टोमॅटा, स्टोमॅटाची डायग्रॅम आहे, रूट प्रेशर थिअरी आणि तुमची कॅपिलरी थिअरी करणार आहे, व प्रॉपर्टीज करणार आहे वॉटरच्या. 2 डेफिनेशन कोणत्याही विचारल्या जातील. वॉटरचे जे टाईप्स आहेत ग्रॅव्हिटेशनल, कॅपिलरी हे टाईप्स इथं दिलेले आहेत वॉटरचे, त्यातून 1-2 डेफिनेशन कंपल्सरी विचारल्या जाणार आहेत. सो कोणते कोणते वॉटर आहेत इथं 4 डेफिनेशन दिलेले आहेत. combined water and capillary. So this is also important question, types of water. Okay. So हा झाला आपला प्लांट वॉटर रिलेशन टॉपिक. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन याच्यामध्ये तुम्हाला इथे काही बोल्ड वर्ड दिलेले आहेत, ते MCQसाठी करायचे आहेत आपल्याला. आणि ग्रोथ रेट जो आहे, ग्रोथ रेटमध्ये तुम्हाला ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट आणि इथे पाठीमागे दोन्हीही दिलेले आहेत डेफिनेशन. रिलेटिव्ह ग्रोथ रेट आणि ॲब्सोल्यूट ग्रोथ रेशो जो आहे ग्रोथ रेट त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे कसा काढला जातो आणि डेफिनेशन. या 2 डेफिनेशन इम्पॉर्टंट. इथे जे फॉर्म्युला दिलेले आहेत हे एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातील दोन्हीही फॉर्म्युला. हा एक फॉर्म्युला आहे आणि हा एक फॉर्म्युला आहे आपला अरिथमॅटिक ग्रोथचा आणि लिनियर जिओमेट्रिक ग्रोथ जी आहे ते. हे दोन्हीही टाईप तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. एक्सप्लेन करायला लॉंग आन्सर क्वेश्चन येणार आहे ग्रोथ कर्वचा. ओके. नेक्स्ट येतो डेफिनेशनमध्ये डिफरन्शिएशन, डिडिफरन्शिएशन
आणि रिडिफरेन्शिएशन. ह्या तिन्ही डेफिनेशनपैकी कोणत्याही 2 डेफिनेशन या टॉपिकमधल्या इम्पॉर्टंट राहतील. नेक्स्ट पार्ट येतो डेफिनेशनमध्ये प्लास्टिसिटीचा. हेटेरोफायलीची इथे डेफिनेशन दिलेली आहे. आणि नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे ग्रोथ हॉर्मोन्सचा. आता ग्रोथ हॉर्मोन्सकडे जाण्या अगोदर मी परत एकदा सांगते आपल्याला या टॉपिकमधून इम्पॉर्टंट काय आहे. तर क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ग्रोथ हे माझ्याकडून सांगायचं राहिलं आहे. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय आहे. देन 3 फेजेस ऑफ ग्रोथ जे आहेत यासुद्धा आपल्याला करायच्या आहेत. फेज ऑफ सेल डिव्हिजन, फेज ऑफ एनलार्जमेंट आणि फेज ऑफ मॅच्युरेशन. ओके, या 3 फेज करायच्या. इथून पुढे सगळ्या डेफिनेशन म्हणजे रिलेटिव्ह ग्रोथ रेट, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. इथे मी सांगितले ऑक्झॅनोमीटर काय करतो आणि क्रिस्कोग्राफ काय करतो, हे MCQ साठी आलेले क्वेश्चन आहेत. ग्रोथ कर्व लॉंग आन्सरसाठी येणारा क्वेश्चन या टॉपिकमधला. आणि नेक्स्ट पार्ट याच्यातला येतो डेफिनेशनवाला बाकी सगळा. आणि 3-3 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात ते म्हणजे तुमचे सगळे जे काही रेग्युलेटर्स आहेत ग्रोथ हॉर्मोन्समधले ते सगळे रेग्युलेटर्स आणि इनहिबिटर्स इथे दिलेले आहेत. ग्रोथ रेग्युलेटर्समध्ये कोण येतात आणि इनहिबिटर्समध्ये कोण येतात. सो तिन्हीही त्याचे जे काही फंक्शन्स आहेत, फिजिओलॉजिकल इफेक्ट्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, हे सगळ्या हॉर्मोन्सचे तुम्हाला करायचे आहेत. मग तुम्हाला 5 हॉर्मोन्स दिलेले आहेत. लॉंग आन्सर क्वेश्चन नाही आला तरी याच्यातून 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे. सो हॉर्मोन्स सगळे हॉर्मोन करायचे आहेत. मी आता मोस्ट प्रोबेबल नाही सांगू शकत पण तुम्हाला सगळे हॉर्मोन्स करायचे आहेत. ॲब्सिसिक ॲसिड आहे. आणि नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे याच्यातून येतो तुमच्या लॉंग डे प्लांट्सचा आणि शॉर्ट डे प्लांट्सचा म्हणजेच फोटोपिरियडिझमचा पार्ट. सो इथे डेफिनेशन दोन्हीही डेफिनेशन मी परत सांगते. फोटोपिरियडिझमची डेफिनेशन आणि वर्नलायझेशनची डेफिनेशन या दोन्हीही डेफिनेशन आपल्याला इथं दिलेल्या आहेत. आणि त्याच्यावरून फोटोपिरियडिझमवरून आपण जे काही टाईप्स केले लॉंग डे प्लांट्स, शॉर्ट डे प्लांट्स आणि डे न्यूट्रल प्लांट्स विथ एक्झाम्पल. मुलांनो 1 लाइनरसाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे फक्त हा की कसं तुमचं रेड जो काही आहे आणि फार रेड लाईट कसं फोटोपिरियडिझम करतो किंवा फ्लावरिंग करतो हे तुम्हाला करायचं आहे. वर्नलायझेशनची डेफिनेशन इथं दिलेली आहे. ओके, या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. वर्नलायझेशनचे ॲडव्हान्टेजेस 2 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तुमचा हा. PYQ आहे, करायचा आहे. आणि वर्नलायझेशन कशामुळे होतं तर तिथे एक केमिकल स्टिम्युलस देतो वर्नॅलिनचा. ओके, नेक्स्ट पार्ट येतो याच्यातून मिनरल्सचा. मिनरल्समध्ये काय करायचं आपल्याला. या ज्या 4 डेफिनेशन आहेत स्टंटिंग, क्लोरोसिस, नेक्रोसिस, मॉटलिंग आणि ॲब्सिशन या 5 इम्पॉर्टंट पॉईंट्स इथं दिलेले आहेत एक्सप्लेन करून. हे करायचे आहेत. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे हा सगळा चार्ट. बाळांनो 1 लाइनर जर तुम्हाला घालवायचे नाहीत या टॉपिकमधून तर इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत यातून करायचे आहेत. जसं की बोरॉनमुळं होणारा ब्राऊन हार्ट डिसीज आहे किंवा तुमचा क्लोरोसिस जो आहे हा मँगेनीज, सल्फर, मॅग्नेशियम यांच्यामुळं होते. आणि दुसरा आला तो म्हणजे मागच्या वर्षी विचारला गेलेला क्वेश्चन डायबॅक शूट, ब्राऊन हार्ट डिसीज. हे वेगळे आहेत, फक्त कॉपरमुळं होणारा डायबॅक शूट आणि बोरॉनमुळं होणारा ब्राऊन हार्ट. सो तुम्हाला यातून 1 लाइनर एक क्वेश्चन किंवा MCQ एक तरी डेफिनेटली मिळणार आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. डोनन इक्विलिब्रियमची फक्त डेफिनेशन इथं दिलेली आहे, ती डेफिनेशन तुम्ही कराल. आणि लास्ट पार्ट येतो तो म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन. इथून सगळा पार्ट इम्पॉर्टंटमध्ये जातो, त्यामुळं नायट्रोजन सायकल आणि इथून पुढचा विथ एक्झाम्पल म्हणजे बाळांनो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सर्स कोण आहेत. ठीक आहे, सो इथं एक्झाम्पल दिलेले आहेत. अमोनिफिकेशन, सिम्बायोटिकमध्ये कोण येतं. MCQ आणि 1 लाइनर इथून मिळणार आहेत. सो हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. पूर्ण मी इथून नायट्रोजन फिक्सेशनचा होल चॅप्टर मी सांगेन तुम्हाला की करणं मॅन्डेटरी राहणार आहे. डिनायट्रिफिकेशनमध्ये इथं दिलेले आहेत काही ऑर्गॅनिझम स्पीशीज ज्या आहेत त्या स्पीशीजसुद्धा आपल्याला करायच्या आहेत. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आता या टॉपिकमध्ये रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन प्लांटमधून कोणत्या कोणत्या ऑर्गन थ्रू होतं हे बघितलं आपण. आणि याच्यामध्ये ॲनिमल्समध्ये आता रेस्पिरेशनमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला करायचा आहे कंपल्सरी की टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये म्हणजे तुम्हाला अजिबातच इथून मार्क घालवायचे नाही आहेत तर हा चार्ट करायचा आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये तुम्हाला फक्त फंक्शन्स जे आहेत सो एकदा हा पार्ट रीड करून घ्याल. लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी एकदा दोनदा विचारलेला पार्ट आहे पण जनरली एखादा
लॅरिंग्स एक्सप्लेन करा, फॅरिंग्स एक्सप्लेन करा किंवा फंक्शन एक्सप्लेन करा. याच्यामध्ये असणारा एपिग्लॉटिस जो आहे तो काय करतो, तुमच्या मेसेधमॉइड बोन आहे, कार्टिलेज आहे, तो काय करतो, नॅझल चेंबरला कसं डिवाइड करतो. ओके, सो हे पार्ट एकदा रीड करून जाण्याचा हा पार्ट आहे. सो हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे हा लॉंग आन्सर क्वेश्चन, तो म्हणजे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन कसं होतं आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात हे कंपल्सरी करायचे आहेत. मेकॅनिझम झाला की लॉंग आन्सर क्वेश्चन येतो तो म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होतं. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन अल्व्हिओलाई अँड कॅपिलरी ही डायग्राम काढून एक्सप्लेन करण्यासाठी हा लॉंग आन्सर क्वेश्चन. डेफिनेशन यातून एखादी दुसरी डेफिनेशन डेफिनेटली येणार. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय आहे इथं दिलेलं आहे तुम्हाला. इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय, डेड स्पेस म्हणजे काय आहे. सो यातून 1-2 डेफिनेशन येणार आहेत कंपल्सरी. सो डेफिनेशन करायचे आहेत त्या बॉक्समधून. नेक्स्ट पार्ट येतो की बोर इफेक्टची डेफिनेशन, हॅल्डन इफेक्टची डेफिनेशन आणि ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. कधी राईटला शिफ्ट होतो, कधी लेफ्टला शिफ्ट होतो, हे आपल्याला फक्त करायचं आहे याच्यातून. नेक्स्ट पार्ट हॅम्बर्गर्स फेनॉमिनन और क्लोराईड शिफ्ट डेफिनेशन विचारलेली आहे स्टेट बोर्डने. सो आपल्याला हा पार्ट सुद्धा मॅन्डेटरी राहणार आहे करण्यासाठी. नेक्स्ट येतो रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंगमध्ये काय काय पॉन्स आणि वरोली तुमचं कसं काम करतो, पॉन्स वरोली आणि मेड्युला हे 2 फंक्शन्स इथं दिलेले आहेत. नेक्स्ट येतो MCQसाठी येणारा क्वेश्चन यातून या चार्टमधून. सो हा चार्ट तुम्हाला मॅन्डेटरी करायचा आहे की डिसऑर्डर्स कोणते कोणते दिलेले आहेत लंग्सचे आणि त्याचा इफेक्ट काय काय आणि ट्रीटमेंट काय काय करू शकता. सो हा चार्ट इम्पॉर्टंट येणार आहे. नेक्स्ट हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्सेस 1 लाइनरसाठी क्वेश्चन आला बाळांनो. सो हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्सेस सुद्धा गरजेचं आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण जाऊया डायरेक्ट. व्हेंटिलेटर, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन हा सुद्धा शॉर्ट नोटसाठी विचारला गेलेला क्वेश्चन. ओपन सर्क्युलेशन, डबल क्लोज्ड सर्क्युलेशनमधला डिफरन्स 2 मार्क्ससाठी हा विचारला जाईल किंवा सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशनमधला डिफरन्स. सो दोन्ही डेफिनेशन करणं गरजेचं आहे, ओपन आणि क्लोज्ड, सिंगल आणि डबल. नेक्स्ट येतो हा डायग्राम एक्सप्लेन कंप्लीट करायला विचारला आहे 2 मार्क्ससाठी स्टेट बोर्डने. सो एक्सप्लेन करणं हे डबल सर्क्युलेशनचं प्रेझेंटेशन आहे, डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन. सो हे कंपल्सरी करायचं आहे, डबल सर्क्युलेशन. नेक्स्ट येतात ते म्हणजे ब्लड वेसल. ब्लड वेसलचा सगळा पार्ट जो आहे म्हणजे RBCs आहेत तुमच्या, ब्लड कंपोजिशन आणि किती असतो, प्लाझ्मा किती आहे, ब्लड सेल्स किती आहेत, हे MCQसाठी आणि सगळा पार्ट इम्पॉर्टंट आहे. विथ डायग्राम तुम्हाला ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत आणि अग्रॅन्युलोसाइट्स आहेत याचं इथं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ही डायग्राम आणि एक्सप्लेनेशन प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. सो आपल्याला हा क्वेश्चन स्किप करायचा नाही आहे. सो फॉर्मिंग एलिमेंटमध्ये म्हणजेच तुमच्या ब्लडच्या कंपोजिशनमधले हे तिन्हीही करायचे आहेत, RBCs, WBCs आणि थ्रोम्बोसाइट प्लेटलेट. ब्लड क्लॉटिंगचा हा चार्ट विचारलेला आहे. सो आपल्याला तो सुद्धा करायचा आहे. हार्टमध्ये मी सांगेन की एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि इंटरनल स्ट्रक्चर दोन्हीही आपल्याला करायचे आहेत. दोन्हीही करायचे, दोन्हीही विचारलेले आहेत. सो इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही क्वेश्चन सोपे आहेत. कंडक्टिंग सिस्टीम लॉंग आन्सरसाठी येणारा नेक्स्ट क्वेश्चन या टॉपिकमधला. सो हार्टमध्ये एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर आणि कंडक्टिंग सिस्टीम जी आहे ती करायची आहे. नेक्स्ट येतो डिफरन्स आर्टेरीज आणि व्हेन्समधला. सो ही डायग्राम आणि इथं दिला आपल्याला आर्टेरीज आणि व्हेन्समधला डिफरन्स. हा आर्टेरीज व्हेन्समधला डिफरन्स करायचा आहे. नेक्स्ट येतो तो म्हणजे ब्लड प्रेशरचा पार्ट. ब्लड प्रेशरमध्ये काय काय डिसिजेस होतात हे डिसिजेस इथं दिलेले आहेत. सो हायपरटेन्शन म्हणजे काय आहे ते हायपरटेन्शन तुम्हाला करायचं आहे आणि हे डिसऑर्डर्स जे आहेत सगळे ते अँजिना पेक्टोरिस, करोनरी आर्टरी डिसिजेस जे आहेत हे सुद्धा करायचे आहेत. लॉंग आन्सर मी सांगते या टॉपिकमधून इम्पॉर्टंट काय, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्सचं क्लासिफिकेशन. लॉंग आन्सर सांगते कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. देन ECGचा क्वेश्चन लॉंग आन्सर येतो. हा डिफरन्ससाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आर्टेरीज आणि वेन्स विथ डायग्राम एक्सप्लेन करा. सो गिव्ह डिफरन्ससाठी खूप वेळा आलेला हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन. नेक्स्ट ECG आणि डिसिजेस जे आहेत ब्लड प्रेशरशी रिलेटेड. सो ECG शॉर्ट नोटसाठी करूनच जायचं आहे. ही जी डायग्राम आहे ही डायग्राम एक्सप्लेन करा.
किंवा या डायग्रामचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. पी वेव्ह कशासाठी, QRS वेव्ह कशासाठी आणि टी वेव्ह कशासाठी, काय काय रिप्रेझेंट करतात एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हा टॉपिक मोठा आहे बाळांनो, सो याला वेळ लागणार आहे या टॉपिकला करण्यासाठी. हा टॉपिकसुद्धा आपला झालेला आहे. नेक्स्ट टॉपिककडे जाऊया आपण, तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. हायेस्ट वेटेज असणारा आपला हा टॉपिक म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मेन क्वेश्चन फक्त सांगते ते म्हणजे न्यूरोग्लियल टिश्यू ज्या आहेत इथं दिलेल्या, त्या न्यूरोग्लियल टिश्यू म्हणजे हा चार्ट केला की न्यूरोग्लियल टिश्यू होऊन जातात, त्याचे फंक्शन्स होऊन जातात. सो हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट येतो इकडे न्यूरॉनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. डायग्राम तुम्ही मागच्या वर्षी बघितलेली आहे आणि स्ट्रक्चर इथं एक्सप्लेन करून दिलेलं आहे. सो न्यूरोग्लियल सेल्सचे फंक्शन. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, त्या म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ नर्व. यातून येतो प्रॉपर्टीज ऑफ नर्व आणि सिनॅप्स आणि टाईप्स ऑफ सिनॅप्स. हे जे 2 क्वेश्चन आहेत या पेजवरून इम्पॉर्टंट राहतील. न्यूरो ट्रान्समीटर्सची नावं जी आहेत ही लक्षात ठेवायची आहेत. न्यूरो ट्रान्समीटरमध्ये ॲसिटाइल कोलिन आपल्याला दिलेलं आहे आणि ॲसिटाइल कोलिन बरोबरच तुमचे सगळे हॉर्मोन हे जे आहेत हे न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करतात. सो 1 लाइनरसाठी आलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन यातून. नेक्स्ट येतो नर्व इम्पल्सचं जनरेशन. आता ही डायग्राम फार सोपी आणि हेच फ्लोचार्ट केलं की तुमचं याचा लॉंग आन्सर क्वेश्चन होऊन जातोय. सो हे वाचत बसण्याची पण गरज नाही आहे. तुम्हाला फक्त इथून मी सांगते तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. तर पोटॅन्शियल जे आहे, किती पोटॅन्शियल दिलेलं आहे, तर 70 मिलीवोल्ट्स जे पोटॅन्शियल आहे हे पोटॅन्शियल डिफरन्स असतं तुमचं आणि +30 हे ॲक्शन पोटेन्शियल आहे. हे 2 फक्त MCQसाठी लक्षात ठेवायला इथं दिलेलं आहे बघा. +30 मिलीवोल्ट्स टू +60 मिलीवोल्ट्स हे ॲक्शन पोटेन्शियल येतं आणि हे रेस्टिंग पोटेन्शियल किती आहे हे दिलेलं आहे. सो या 2 MCQसाठी. नर्वस सिस्टीममधून आपल्याला येतात ते म्हणजे एरियाजचा क्वेश्चन. सो एरियाज जे आहेत, फंक्शनल एरियाज तुम्हाला दिलेले आहेत ब्रेनचे, या पार्टमध्ये ते ब्रेनचे करायचे आहेत. सेरेब्रोस्पायनल फ्लुइडवरती शॉर्ट नोट विचारली जाते. सो शॉर्ट नोटसाठी सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कराल आणि याच्यामधले तुम्हाला एरियाज जे आहेत हे एरियाज आणि इथं काही बोल्ड वर्ड्स दिलेले आहेत, याचे फक्त MCQ विचारले गेलेले आहेत. सो MCQ फक्त करून ठेवा. नेक्स्ट येते डेफिनेशन. इथून लिम्बिक सिस्टीमची डेफिनेशन दिलेली छोटीशी, ती डेफिनेशन आणि स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड एक्सप्लेन करा. छोटे छोटे खूप सारे क्वेश्चन आहेत बाळांनो. सेरेबेलमचे फंक्शन सांगा, सेरेब्रमचे फंक्शनल एरिया सांगा, किती न्यूरॉनचे पेअर्स आहेत, क्रॅनियल नर्व किती आहेत आणि स्पायनल नर्व किती आहेत. सो याच्यासाठी ट्रिक आपण बघितलेली आहे. ऑन ऑकेजन ऑफ पार्टी ऑफ टी ऑल फेसेस आर ग्लॉसी, व्हेरी सॅटिस्फाईड अँड हॅपी. आणि तुम्हाला याच्यासाठी सुद्धा ट्रिक सांगितली की यातून या चार्टमधून आपले 2 क्वेश्चन होणार आहेत. ओके, सो कसल्या टाईपची नर्व आहे, सेन्सरी आहे, मिक्स्ड आहे, ती करण्यासाठी सुद्धा मी ट्रिक सांगितलेली आहे. ट्रिक काय सांगितली होती? सम सेज मनी मॅटर बट माय ब्रदर सेज बिग ब्रेन मॅटर्स द मोस्ट. ओके, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की काय काय लक्षात ठेवायचं. सम म्हणजे काय आहे, सेन्सरी आहे, बिग म्हणजे बोथ आहे, बोथ म्हणजे मिक्स्ड टाईपच्या न्यूरॉन्स कोणत्या कोणत्या आहेत. बाळांनो, नंबर देऊन नर्वची नावं विचारली जाणार आहेत. सो आज जागे राहूनच हा जो चार्ट आहे हा चार्ट पाठ कराल आणि त्याच्यासाठीची ट्रिक जी आहे त्याने केलं तर इझी जातं. सो क्रॅनियल नर्वच्या 12 पेअर्स आपल्याला इथं दिलेल्या आहेत. काम काय करतात, फंक्शन काय काय आहेत ते सुद्धा इथं दिलेले आहेत. सो फंक्शन, त्याचं टाईप, नंबर आणि नाव, हे 4 पॉईंट्स यातून करायचे आहेत. परत सांगते, नंबर, नाव, फंक्शन काय आहे आणि टाईप काय आहे. ओके, सो इम्पॉर्टंट पार्ट, 3 मार्क्स तुमचे त्यातून कुठेही जाणार नाही आहेत. देन येतात ते म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममधला डिफरन्स. ओके, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिकमधला डिफरन्स, हा इम्पॉर्टंट डिफरन्स तुम्हाला करायचा इथं दिलेला आहे. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ओके, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नेक्स्ट पार्ट येतो इथे रिफ्लेक्स ॲक्शन. हा चार्ट करायचा आहे बाळांनो, हा स्किप करायचा नाही अजिबात. याच्यामध्ये अनकंडिशनल रिफ्लेक्सेस आणि कंडिशनल रिफ्लेक्सेसचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. बोर्डने विचारलं आपल्याला एक्झाम्पल सांगा कंडिशनल आणि अनकंडिशनल रिफ्लेक्सेसचे. सो हा पार्ट इथून करायचा आहे. रिसेप्टार्स, कोणतेही 2 रिसेप्टार विचारले जातात एक्सप्लेन करण्यासाठी त्याच्या फंक्शनसहित. सो रिसेप्टारचा चार्टसुद्धा म्हणजे बेसिकली तुम्हाला कंट्रोल कोऑर्डिनेशनमधून मार्क्स आणायचे. तर हा चार्ट आणि सुरुवातीला दिलेला सुद्धा चार्ट आहे तुमचा. रेस्पिरेशनमध्ये कोणाकोणामध्ये कसलं रेस्पिरेशन होतं. सो कंट्रोल कोऑर्डिनेशन, सॉरी, हा चार्ट. सो तुम्हाला मार्क्स आणायचे तर चार्ट सगळे करा.
नेक्स्ट येतो एकतरी सेन्सरी ऑर्गन एक्सप्लेन करायला विचारला जाणार, मग त्यामध्ये आय आणि इयर, आय आणि इयर नाही आलं तर याच्यामध्ये छोटे छोटे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. रॉड सेल कसली विजन देतात, कोन सेल कसली विजन देतात, कसले डेरिव्हेटिव्ह आहे, रोडॉप्सिन पिगमेंट आहे त्याच्यामध्ये कसलं डेरिव्हेटिव्ह आहे, हे छोटे छोटे क्वेश्चन यातून येणार आहेत. नेक्स्ट येतो इयर. इयरमध्ये ऑर्गन ऑफ कॉर्टी, बोल्ड वर्ड्स सगळे जे आहेत हे बोल्ड वर्ड आणि त्याचे फंक्शन्स करून ठेवा. हा पार्ट मी एकंदरीतच सांगेन की दोन्हीही सेन्सरी ऑर्गन आपल्या बुकमध्ये दिलेले इम्पॉर्टंट याच्यामध्ये येतात. नेक्स्ट येतो तो म्हणजे डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम जे आहेत. मग याच्यामध्ये पार्किन्सन आणि अल्झायमर कशामुळे होतो तर हे जे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. MCQ याचा फुल फॉर्म विचारला. ADHDचा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर जो आहे तो विचारला जातो. गॅसियस हॉर्मोनचं नाव एकच दिलेलं आहे, NO नायट्रस ऑक्साईड. देन लॉंग आन्सर क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, तो म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा. ओके, आणि पिट्युटरी ग्लँड एक्सप्लेन करायला विचारली जाते किंवा हॉर्मोन्स त्याच्यातले ॲडिनो हायपोफायसिसचे हॉर्मोन आणि न्यूरो हायपोफायसिसचे हॉर्मोन. हे जे आहे मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन दोन्हीही इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर दोन्हीही आपल्याला करायचे आहेत. सो इंट्रासेल्युलर रिसेप्टरने आणि एक्स्ट्रासेल्युलर रिसेप्टरने म्हणजेच मेम्ब्रेन रिसेप्टरने होणारं हे जे ॲक्शन आहे ती मोड ऑफ ॲक्शन कंपल्सरी करायची आहे. नेक्स्ट हॉर्मोनचे रोल तर सगळे पाठ करावे लागतील. लॉंग आन्सर क्वेश्चन येणार आहे थायरॉइडमधून, लॉंग आन्सर येणार आहे थायरॉइडमधून. सो थायरॉइडचा अख्खा पार्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये येतो. सो मी अख्खा सांगेन की थायरॉइड पूर्ण करायचं आहे आपल्याला. हॉर्मोन्सची नावं लक्षात ठेवावी लागणार आहेत. याच्यातून सगळी हॉर्मोनचे फंक्शन्स, कोणतं हॉर्मोन काय काम करतं, लाईक रिलॅक्सिन विचारला आहे, इनहिबिन विचारलेला आहे, प्लासेंटाचे हॉर्मोन्स जे आहेत ते प्लासेंटाचे हॉर्मोन विचारलेले आहेत. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन केमिकल कोऑर्डिनेशन अख्खा करायचं आहे. याच्यामध्ये अजिबात मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगणार नाही आहे, केमिकल कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीज काय करायचं आपल्याला ह्युमन हेल्थ डिसीजमधून तर इम्युनिटीचा जो काही डिफरन्स आहे, इनेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटीमधले डिफरन्सेस करायचे. इपिथेलियल सर्फेसेस याच्यावरती विचारलेला क्वेश्चन आहे आणि सेल्युलर फॅक्टर्स जे आहेत, फीवर आहे, ॲक्यूट फेज प्रोटीन आहे, म्हणजे एकंदरीतच तुम्हाला विचारलेलं आहे इनेट इम्युनिटी आपल्याला कशामुळे मिळते तर हे सगळे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नाही आला तर ॲक्यूट फेज प्रोटीनचे एक्झाम्पल द्या. इथं काही दिलेले आहेत, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आहे, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन आहे, हा क्वेश्चन येणार आहे. नेक्स्ट येतो तुमचे ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काही युनिक फीचर्स सांगा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे चारही जे आहेत, ओके, सेल्फ नॉन सेल्फ, मेमरी आहे, स्पेसिफिसिटी आहे, डायव्हर्सिटी आहे. सो हे इम्पॉर्टंट आहेत. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये तुम्हाला फक्त जे काही मिझल्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे ते. सो एकदा हे रीड करून जाणं तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे. मी सजेस्ट करेन की हे रीड करणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटीसुद्धा. सो पॅसिव्ह इम्युनिटी आणि ॲक्टिव्ह इम्युनिटी इथं आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट येतो टाईप, तो म्हणजे टी लिम्फोसाइट्स जो काही आहे. आणि इथे 2 क्वेश्चन येतात बघा, AMIS आणि CMIS. अँटीबॉडी मेडिएटेड कोण देतो रिस्पॉन्स आपल्याला आणि सेल मेडिएटेड कोण देतो. सो हे जे आहेत हे टी सेलने दिलेले रिस्पॉन्सेस आहेत. सो टी लिम्फोसाइटचे रिस्पॉन्स कसा दिला जातो तो म्हणजे हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर आणि मेमरी. हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट येतो. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स म्हणजे काय ही फक्त डेफिनेशनसाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आणि बी लिम्फोसाइट्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. बाळांनो दोघांचंही टी लिम्फोसाइटचं आणि बी लिम्फोसाइटचं हे लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी दोन्हीही क्वेश्चन कंपल्सरी, यातला एक क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे. देन येतो वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशनमध्ये आपल्याला ओरल वॅक्सिनेशन जे आहे हे ओरल वॅक्सिनेशन विचारलेलं आहे प्रिव्हियस इयरमध्ये. सो वॅक्सिनची डेफिनेशन आणि कोणते वॅक्सिन्सचे इथं काही टाईप्स दिलेले आहेत ते टाईप्स आपल्याला करायचे. नेक्स्ट येतो क्वेश्चन, तो म्हणजे ABO ब्लड ग्रुपचा. हा जो आहे हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला चार्ट एक्सप्लेन करून ब्लड ग्रुप जे आहेत ते अँटीजन अँटीबॉडी एक्सप्लेन करा. सो हा चार्ट इम्पॉर्टंट राहणार आहे, हे करावं लागणार आहे ब्लड ग्रुपमध्ये. नेक्स्ट पार्ट येतो RH फॅक्टरचा. RH फॅक्टर, ओके, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस काय आहे ही कंडिशन इथं बोल्ड वर्डमध्ये दिलेली आहे. सो तुम्हाला हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन इथून सापडतोय.
ओके, सो 2 क्वेश्चन ब्लड ग्रुपमधून कंपल्सरी करून जायचे, तो म्हणजे RH फॅक्टरचा आणि ब्लड ग्रुपिंगचा. नेक्स्ट पार्ट येतो कॉमन डिसीजेस. डिसीजेसमध्ये क्वेश्चन कसे विचारलेले आहेत, एकतर तुम्हाला प्रिव्हेन्शन कंट्रोल विचारलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये डायग्नोसिस ट्रीटमेंट कशी करतात ते विचारलेलं आहे. सो सिम्पटम्स, प्रिव्हेन्शन कंट्रोल आणि डायग्नॉसिस याच्यामध्ये हा चार्ट प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया कॉज करणारे पॉझिटिव्ह एजंट इथं दिलेले आहेत. मलेरियामध्ये दोन्ही टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत की सिम्पटम काय आहेत आणि प्रिव्हेन्शन कंट्रोल कसं कराल. सो हे 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. ओके, देन नेक्स्ट डिसीज येतो तो म्हणजे तुमचा अमिबिओसिस. अमिबिओसिसचा पॉझिटिव्ह एजंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मोड ऑफ ट्रान्समिशन आणि त्याचे सिम्पटम्स जे आहेत हे सिम्पटम लक्षात ठेवायचे आहेत. प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल मेजर, सो 3 पॉईंट कंपल्सरी करायचे. एक म्हणजे सिम्पटम्स काय आहेत, दुसरं म्हणजे त्याचं प्रिव्हेन्शन कंट्रोल कसं कराल आणि त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन. सो त्यामध्ये मी सांगेन की तुम्हाला पहिला करायचा आहे मलेरिया, मग करायचं आहे अमिबियासिस आणि मग करायचं आहे एलिफंटियासिस. हे 3 डिसीजेस प्रायोरिटीवरती तुम्ही करून जाणार आहे. ओके, सो पॉझिटिव्ह एजंट तर सगळ्याचेच पाठ करायचे आहेत, पण 3 इम्पॉर्टंट सांगते मी, मलेरिया, एलिफंटियासिस आणि अमिबॉयसिस. अमिबिक डिसेंट्री कशामुळे होते तर तो क्वेश्चन इथं आपल्याला आलेला आहे. टायफॉईडचे सुद्धा सिम्पटम्स विचारलेले आहेत. सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ टायफॉईड प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. सिम्पटम्स आले की त्याच्याबरोबर एक क्वेश्चन कंपल्सरी येतो की ट्रीटमेंट काय द्याल, ओके, किंवा प्रिव्हेन्शन कसं कराल त्याचं, हे 2 क्वेश्चन. आता टायफॉईडमध्ये 1 लाइनर क्वेश्चनसाठी विचारला जातो तो म्हणजे H अँटीजेन जो आहे तो H अँटीजेन आणि O अँटीजेन हे 2 अँटीजेन इथले टायफॉईडचे इम्पॉर्टंट आहेत. पॅथोजेनेसिटी त्यांच्यामुळे आपल्याला येत असते. आणि डायग्नॉसिस कसं केलं जातं तर याच्यामध्ये विडाल टेस्ट जी आहे या विडाल टेस्टनी याचं केलं जातं. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे कॉमन कोल्ड. इतकं जास्त विचारलेलं नाही आहे आपल्याला, फक्त नॅझोफॅरेंजायटिस बोर्डवर दिलेलं आहे, MCQसाठी लक्षात ठेवायचे. सिम्पटम्स काय आहेत सगळ्याचे मात्र करायचे आहेत. रिंगवॉर्म सुद्धा हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ट्रायकोफायटॉन जो आहे तो खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मी परत सांगेन सिम्पटम्स करायचेत आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत ते करायचे आहेत. नेक्स्ट पार्ट येतो डेंग्यू. डेंग्यूमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एजंट इथं दिलेला आहे. कशा थ्रू, वेक्टर थ्रू पास होतो हा. सो वेक्टर एडिस मॉस्किटो आहे, डेंग्यूला पसरवणारी आहे ती. आणि नेक्स्ट पार्ट येतो कॅन्सरचा. कॅन्सरमध्ये आपल्याला 2 ट्युमर्स दिलेत, त्याचं डिफरन्शिएशन फक्त करून जायचं आहे. बेनाईन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमर याच्यामध्ये डिफरन्स काय हा फक्त आपल्याला करायचे आहेत. आणि टाईप्स ऑफ कॅन्सर्स याच्यातला कोणताही 2 टाईप्स ऑफ कॅन्सर जर कॅन्सर येतोय तर त्याच्यामध्ये विचारला जाणार आहे. कॉजेस ऑफ कॅन्सर केमिकल्स आहेत, ऑन्कोजेन्स आहेत. ऑन्कोजेन्सची डेफिनेशन विचारली आणि ऑन्कोजेन्सचे एक्झाम्पल्ससुद्धा विचारलेले आहेत. सो याच्यामध्ये आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचा रास आणि मिक हे जे जीन्स आहेत हे आपण मागे बघितलेले आहेत कुठेतरी, ते ऑन्कोजेन्सचे एक्झाम्पल आहेत हे लक्षात ठेवा. सो ऑन्कोजेनची डेफिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे. एप्स्टीन बार व्हायरस आणि HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस आहेत. सो 2 व्हायरसेस यातून इम्पॉर्टंट आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट येते ती म्हणजे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. सो कॅन्सर वोल टॉपिक इम्पॉर्टंट आहे. मी कॅन्सरला हायलाईट करून देते तुम्हाला की कॅन्सर वोल टॉपिक इम्पॉर्टंट आहे. डिफरन्सचे पण क्वेश्चन येतात, टाईप्सचे पण क्वेश्चन येतात आणि ट्रीटमेंटचे पण क्वेश्चन येतात आणि व्हायरसचा क्वेश्चन आलेला आहे. याच्यामध्ये एक व्हायरस आपल्याला दिला आहे तो म्हणजे एड्स. डायग्रॅम इम्पॉर्टंट डायग्रॅमच्या क्रायटेरियामध्ये येते आणि डायग्रॅम एक्सप्लेन करायला विचारली जाते. ओके, सो HIV व्हायरस एड्स जो आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे याचं कसं डायग्नॉसिस केलं जातं. तर या 2 टेस्टची नावं फक्त लक्षात ठेवाल. या 2 टेस्ट इम्पॉर्टंट. ॲडोलसन्समध्ये तुम्हाला सिम्पटम्स विचारलेले आहेत की काय चेंजेस होतात मिडल पिरियडमध्ये, लेट पिरियडमध्ये आणि अर्ली पिरियडमध्ये. सो हे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आलेला आहे. याच्यातून PYQ आहे हा ॲडोलसन्सवरती की चेंजेस काय काय होतात कोणत्या कोणत्या स्टेजला. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे ड्रग्स. ड्रग्समध्ये आपल्याला ओपॉइड्स दिलेले आहेत, कॅनाबिनॉइड्स दिलेले आहेत आणि कोकेन्स दिलेले आहेत. सो याचे एक्झाम्पल्स. येस, सो लेट स्टार्ट विथ एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट करायचं आहे तर हायब्रिडायझेशनची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, ती करायची आहे. सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पॉईंट सापडतील. ते सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. फादर ऑफ रिव्हॉल्युशन
नॉर्मन बॉरलॉग आहे आणि स्वामीनाथन आहेत. सो ग्रीन रिव्हॉल्युशनचे फादर म्हणून हे ओळखले जातात आणि इंडियन रिव्हॉल्युशनचे फादर म्हणून MS स्वामीनाथन ओळखले जातात. सो MCQसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट पार्ट येतो आता हायब्रिडायझेशनचे टेक्निक जे आहे त्याचा हा चार्ट. या चार्टमध्ये तुम्हाला स्टेप दिलेले आहेत कसं हायब्रिडायझेशन केलं जातं. आणि देन येतो इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर आपण कोणत्या कोणत्या हायब्रिड व्हरायटीज इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट करायचे ते म्हणजे व्हरायटीज. व्हीटच्या सेमी डॉर्फ व्हरायटीज दिलेल्या आहेत, सेमी डॉर्फ व्हरायटीज ऑफ राईस दिलेल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत हे एक्झाम्पल सहित पाठ करायचं आहे. सो 1-1, 2-2 मार्क्ससाठी क्वेश्चन येणार आहेत की कोणत्या ज्वारच्या बाजऱ्याच्या व्हरायटीज आहेत किंवा मिलेट्सच्या व्हरायटीज कोणत्या आहेत, शुगर केनच्या व्हरायटीज कोणत्या आहेत त्याची फक्त नावं जी आहेत ती नावं फक्त आपल्याला पाठ करायची आहेत. मिलेट्सच्या व्हरायटीज ज्या आहे, बाजराची निफाड व्हरायटी आहे, ज्वारची CO12 आहे, मेजची गंगाथ्री आहे, या मिलेट्सच्या व्हरायटीज. नेक्स्ट या टॉपिकमधून काय करायचं आहे तर या टॉपिकमधून सगळे चार्ट करायचे. तुम्हाला कमी लिहून मार्क्स मिळवायचे तर हा टॉपिक खूप बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर हे चार्ट्स सगळे चार्ट्स जर तुम्ही कराल तर तुम्हाला एकही मार्क्स तुमचा कुठेही जाणार नाही. नेक्स्ट येतो म्युटेशनल ब्रीडिंगमध्ये काही म्युटाजेन्सची नावं दिलेली आहेत. ही 1 लाइनर 2 लाइनरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये आपल्याला करायची आहेत. ओके, इथाइल मिथाइल सल्फोनेट जो आहे तो लक्षात ठेवायचा, केमिकल म्युटाजेन आहे. आणि म्युटाजेन्स नंतर आपण ज्या काही म्युटेशनल व्हरायटीज आहेत मग या म्युटेशनल व्हरायटीजची नावं ही सुद्धा इथं इम्पॉर्टंट पार्टमध्ये येणार आहेत. सो मी परत सांगते, व्हीटच्या, राईसच्या, मेजच्या, शुगर केनच्या आणि मिलेट्सच्या व्हरायटीज कोणत्या कोणत्या आपण हायब्रिडायझेशनने प्रोड्यूस केल्या. डिसीज रेजिस्टन्स आपण कोणते कोणते प्लांट प्रोड्यूस केले आणि कोणत्या डिसीज अगेन्स्ट आपण हे हायब्रिडायझेशन करून प्लांट प्रोड्यूस केलेले आहेत. हा चार्ट इथला डिसीजेससाठीचा. हा चार्ट इथला जो आहे फक्त चार्ट कंप्लीट करायला देणार आहेत, म्हणजे तुम्हाला एखादं नाव दिलं जाईल, पुढचं विचारलं जाईल. सो कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत, ही कशाची व्हरायटी आहे, ही कशाची व्हरायटी आहे. सो हे चार्ट इम्पॉर्टंट आहेत. मी सगळ्या चार्टला स्टार करून ठेवेन जे इम्पॉर्टंट चार्ट आहेत ते. म्युटेशनल व्हरायटीज इथं दिलेल्या आहेत. नेक्स्ट येते डेफिनेशन. इथं टोटिपोटेन्सीची डेफिनेशन दिलेली आहे, ती डेफिनेशन आपल्याला करायची आहे. नेक्स्ट येतो टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये 1 लाइनर क्वेश्चन विचारला बोर्डने की कॅलस कल्चरमध्ये मोस्ट कॉमन कोणतं वापरलं जातं, मीडियम. तर याच्यामध्ये आपण मुराशिजन स्कूग मीडियम वापरलं जातं. एक्सप्लांट म्हणजे काय आहे याची डेफिनेशन विचारली जाणार आहे. कॅलसची डेफिनेशन सुद्धा इथं विचारलेली आहे. सो कॅलसची डेफिनेशन पॅसेजमध्ये तुम्हाला सापडेल आणि तुम्हाला सांगते एक्सप्लांटची डेफिनेशन सुद्धा दिलेली. हा लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. सो ही डायग्राम दिलेली आहे आणि कशाची डायग्राम आहे, सो हार्डनिंगची डायग्राम आहे. सो हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये येणार आहे. ॲप्लिकेशन टिश्यू कल्चरचे इथं दिलेले चार्टमध्ये ते ॲप्लिकेशन करायचे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे टिश्यू कल्चरमध्ये येणारा पार्ट सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीन शॉर्ट नोटसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेला आहे. कोणते फंगाय, कोणते ईस्ट, अल्गी, बॅक्टेरिया आपण वापरतो सिंगल सेल प्रोडक्शनसाठी आणि सिंगल सेल म्हणजे काय आहे. सो हा क्वेश्चन शॉर्ट नोटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. स्पीशीजची नावं पाठ करायची आहेत. देन येतो बायोफॉर्टिफिकेशन. शॉर्ट नोटसाठी आलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि एक्झाम्पल्स ऑफ बायोफॉर्टिफिकेशन. दोन्हीही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. बायोफॉर्टिफिकेशन, सिंगल सेल प्रोटीन आणि एक्झाम्पल्स ऑफ बायोफॉर्टिफिकेशन. ओके, सो हे इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा करायचा आहे आपल्याला. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे डेफिनेशन काही आल्या. आउटब्रीडिंग, आउटक्रॉसिंग आणि क्रॉस ब्रीडिंग या तिन्ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. फार कन्फ्यूज होतं याच्यामध्ये पण सोप्या आहेत, समजून घेतल्या तर या डेफिनेशन इम्पॉर्टंट क्रायटेरियामध्ये येणार आहेत. नेक्स्ट आली शॉर्ट नोट MOET वरती 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आला होता प्रिव्हियस इयरमध्ये. नेक्स्ट जाऊया आता आपण फार्म मॅनेजमेंट बरेचसे केले, त्याच्यामध्ये डेअरी फार्म मॅनेजमेंट, पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट, सेरिकल्चर, एपिकल्चर हे सगळे बघणार आहे. त्यातलं काय करायचं आहे तर त्यातलं आपल्याला करायचं मिल्क यील्डिंग हाई व्हरायटीज ज्या आहेत. इथे काऊच्या व्हरायटीज दिलेल्या आहेत या पॅसेजमध्ये आणि इथे बफेलोच्या काही व्हरायटीजसुद्धा दिलेल्या आहेत. सो कॅटल्समध्ये फक्त आपल्याला या व्हरायटीजची नावं पाठ करायची आहेत. ओके, इंडियन व्हरायटीज कोणत्या आहेत आणि एक्झॉटिक व्हरायटीज कोणत्या आहेत इथं दिलेल्या आहेत. या व्हरायटीज फक्त हाय मिल्क यील्डिंग व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत हायब्रिडायझेशन नंतर आणि डेअरी फार्म मॅनेजमेंटमध्ये आपण त्या बघितल्या. नेक्स्ट बघितलं आपण पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट. पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मी परत सांगेन की ज्या व्हरायटीज आहेत इथं 2-3 क्वेश्चन सापडत आहेत. एक म्हणजे व्हरायटीजचा क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन येतो तो म्हणजे 1 लाइनर क्वेश्चन आला. हाय इल्डिंग ज्या काही एग्स इल्डिंग व्हरायटीज आहेत त्यामध्ये बेस्ट लेअर आणि बेस्ट ब्रॉयलर कोणाला ओळखलं जातं.
तर इथं नावं दिलेली आहेत. हा पॅसेज इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट येतो डिसीजेस. MCQ साठी डिसीजेस विचारलेले आहेत. व्हायरल डिसीजेस कोणते आहेत, बॅक्टेरियल डिसीजेस कोणते आहेत, इथं दिलेले आहेत आपल्याला. सो हे दोन्हीही पॉईंट्स जे आहेत हे दोन्हीही पॉईंट आपल्याला करायचे. सो डिसीजेस सगळे करायचे. फंगल डिसीजेस पण विचारलेले MCQ साठी आणि कॉक्सिडिओसिस हा प्रोटोझोऑन डिसीज पण विचारलेले. एपिकल्चरमध्ये आपण इंडियन बी कोणाला म्हणतो, हा जो आहे छोटासा शेवटचा पॅसेज तो इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये इंडियन एपिस डॉर्सेटा आहे, एपिस फ्लोरिया आहे. त्याची दुसरी नावं बाळांनो रॉक बी कोणाला म्हटलं जातं. सो इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला एपिकल्चरमधला सापडत आहे. नेक्स्ट येतो तो म्हणजे क्वेश्चन येतो फिशरीमधून. तुम्हाला फक्त ओळखायला विचारलेलं आहे की फ्रेश वॉटर फिशेस कोणते आहेत आणि मरीन वॉटर फिशेस कोणते आहेत. सो इथं नावं दिलेली आहेत आपल्याला, फ्रेश वॉटरमध्ये काय काय येतं आणि मरीन फिशरीमध्ये काय काय येतं. सो हे दोन्हीही नावं फक्त लक्षात ठेवायचं. इथं दिलेत बघा मरीन फिशेस कोणते कोणते आहेत ते, आणि इथं दिलेत फ्रेश वॉटर फिशेसची नावं. फक्त आपल्याला नावं लक्षात ठेवायची आहेत. नेक्स्ट जाऊया सेरिकल्चरमध्ये. इथं सुद्धा आपल्याला फक्त तो जो वर्म आहे त्याला काय म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे. सो याला आपण सिल्कवर्म म्हणतो. आणि याच्यातून 2 क्वेश्चन आले वन लाइनरचे की सुपेरियर सिल्क आणि इन्फेरियर सिल्क. सो सुपेरियर सिल्क कोणतं आहे, इन्फेरियर सिल्क कोणतं आहे, या पॅसेजमधून तुम्हाला ते आन्सर सापडेल. ते करून जावा बाळांनो, इम्पॉर्टंट असेल. बॉम्बिक्स मोराय हा सिल्कवर्मचं नाव दिलेलं आहे आणि इथं दिले बघा टसार सिल्क, एराय सिल्क आर इन्फेरियर क्वालिटी वाईल मलबेरी सिल्क इज द सुपेरियर क्वालिटी. मलबेरी सिल्क येतो सुपेरियर क्वालिटीमध्ये. नेक्स्ट पार्ट लॅक कल्चर. लॅक कल्चरमध्ये फक्त इन्सेक्टचं नाव लक्षात ठेवायचं, टॅकार्डिया लॅका, आणि त्याचं जे प्रोडक्ट आहे काय आहे तर एक रेझिन आहे आणि जे डर्मल ग्लँड ऑफ लॅक इन्सेक्ट प्रोड्यूस करतो. आणि याचे विचारलेत आपल्याला काय तर ॲप्लिकेशन, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहेत, कशासाठी हे वापरलं जातं. सो कुठेही बोल्ड पॉईंटमध्ये दिलेलं नाही आहे, पण हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, ॲप्लिकेशन ऑफ लॅक कल्चर. नेक्स्ट येतो तो म्हणजे ह्युमन्स मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. याच्यामध्ये आता आपल्याला फक्त नावं पाठ करायची. ढोकळा, इडली जे काही आहे, डोसा आहे, त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो त्या स्पीशीजची नावं फक्त पाठ करायची. नेक्स्ट येतो तो म्हणजे डेअरी प्रोडक्टमधले जे काही आहेत ते. डेअरी प्रोडक्टमध्ये कर्ड प्रोडक्शनसाठी कोण, योगर्ट प्रोडक्शनसाठी कोण, बटर मिल्क, चीज. सो तुम्हाला फक्त काय करायचं आहे, इथं चीजची काही नावं दिलेली आहेत आणि कोणतं चीज कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं यूज करून आपण प्रोड्यूस करतोय. सो हा जो पॅसेज आहे हा इम्पॉर्टंट पॅसेज सांगेन मी 259 वरचा. चीजचे टाईप दिलेले आहेत आणि त्याच्यासाठीचं कल्चर मीडियम कोणतं वापरतो ते दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण, तो म्हणजे ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर आला डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. 3 मार्क्सचा क्वेश्चन, 2 मार्क्सचा क्वेश्चन. आणि अल्कोहोलिक बिव्हरेजेसमध्ये, अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये सॅकेरोमायसिस सेरेवेशी आपण वापरतो. त्यातली इलिप्सॉइडिस जी आहे ती स्पीशीज वापरतो, पर्टिक्युलरली ब्रिवर्स ईस्ट म्हणून. सो 1 लाइनरसाठी इथून क्वेश्चन. आणि फर्मेंटेड अल्कोहोलिक प्रोडक्ट कोणते आहेत आणि नॉन फर्मेंटेड नॉन डिस्टिल कोणते आणि नॉन डिस्टिल प्रोडक्ट कोणते. सो वाईन अँड बियर विदाऊट डिस्टिलेशन म्हणजे नॉन डिस्टिल्ड असतात आणि बाकीचे जे आहेत ते डिस्टिल प्रोडक्ट असतात. ओके. सो ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर सांगितला आणि हे 2 पॉईंट इथून इम्पॉर्टंट. नेक्स्ट येतो ॲसिड प्रोडक्शन. ॲसिड प्रोडक्शनमध्ये आपल्याला फक्त एवढं करायचं आहे. व्हायटमिन प्रोडक्शनमध्ये फक्त एवढा चार्ट आपल्याला करायचा आहे आणि इथे अँटीबायोटिक्सचा चार्ट्स दिलेला आहे. सो एवढं आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट आलं इथून एन्झाईम्सचे काही यूजेस दिलेले आहेत आणि एन्झाईम्सचे यूजेस एकदा विचारलेले आहेत. सो इथं एन्झाईम्सचे यूजेस दिलेत आणि एन्झाईम कोणती मायक्रोबियल सोर्स वापरून आपण प्रोड्यूस करतो. सो एन्झाईम्स, अँटीबायोटिक, व्हायटमिन्स आणि ॲसिड सेपरेट नाही आलं तरी यातला एक आणि यातला एक असा एक क्वेश्चन बनेल तुमचा 4 मार्क्सचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रोड्युसर जो आहे, मायक्रोबियल सोर्स जो आहे तो विचारला जातो. नेक्स्ट येतो तो म्हणजे इथं बाळांनो 1 लाइनर क्वेश्चन आला यातून, स्ट्रेप्टोकायनेज. ओके. टिश्यू प्लाझ्मिलोजेन ॲक्टिवेटर जो आहे तो कोणापासून मिळवला जातो, स्ट्रेप्टोकोकस स्पीशीजपासून, आणि क्लॉट बस्टर म्हणून हा वापरला जातो. सो 1 or 2 मार्क्ससाठी इथून हा क्वेश्चन आलेला आहे आणि हा सुद्धा स्टॅटिनचा जो आहे हा स्टॅटिनचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट म्हणून तो वापरला जातो आणि त्याचा प्रोड्युसिंग एजंट इथं दिलेला आहे. ईस्टचं नाव आहे मोनॅस्कस. ओके. सो हा पार्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे सिवेज ट्रीटमेंटमध्ये प्रायमरी प्रिलिमिनरी जी काही मेथड आहे त्याच्यामध्ये काय, सेकंडरीमध्ये काय आणि टर्शरीमध्ये काय.
सो इथं आपल्याला BOD जो आहे तो BOD रिड्यूस करतो आपण सेकंडरीने, आणि प्रायमरीमध्ये आपण प्रिलिमिनरी वेगळी येते, प्रायमरी नंतर येते, मग सेकंडरी आणि टर्शरी. सो हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि कंपोजिशन ऑफ सीवेज आणि सीवेज ट्रीटमेंट जे आहेत प्रायमरी, प्रिलिमिनरी, सेकंडरी अँड टर्शरी. येस, याच्यामध्ये बायोगॅस प्रोडक्शनचा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट येतो. डायग्राम काढून आपल्याला या 3 स्टेप विचारल्या जातात, ॲसिडोजेनेसिस, मेथॅनोजेनेसिस आणि हायड्रोलायसिस. हा लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. आणि इकडे येतो तो म्हणजे तुमचा मायक्रोब्स अँड देअर होस्ट जे आहेत, ते मायक्रोब्स आणि त्यांचे होस्ट कोणते कोणते आहेत, हा चार्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो एवढंच आपल्याला करायचं आहे. बीटीचं ॲप्लिकेशन, हा बीटीचा ॲप्लिकेशनवाला क्वेश्चन इथून येतो आहे. आणि मायक्रोबियल हर्बिसाइड्स जे आहेत, हे हर्बिसाइड्सचे एक्झाम्पल. सो हा आणि हा पॉईंट जो आहे तो, आणि तुमचा बायोगॅस प्रोडक्शन. आता बायोगॅसचे बेनिफिट्स पण विचारलेले आहेत बोर्डने, त्यामुळे एकदा विचारलेला तो प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये जातो आहे. आणि बायोफर्टिलायझर्स, आता बायोफर्टिलायझर्समध्ये एंटू फिक्सिंग बायोफर्टिलायझर्स आहेत, फॉस्फेट सोल्युबलायझिंग आहेत, आणि हे सगळे टाईप्स जे आहेत बायोफर्टिलायझर्सचे हे विचारलेले. याच्यावरती शॉर्ट नोट आलेली आहे, एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा. ओके, सो फर्टिलायझर्समध्ये तुम्ही बाकी काही नाही केलं तरी तुम्ही हे 2 टाईप जे आहेत, एक्टो आणि एंडोमायकोरायझा, हे करायचे आहेत. याच्यामध्येच खाली एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला, हे एक्झाम्पलसुद्धा करणं मॅन्डेटरी राहणार आहे या टॉपिकमधून. सो बायोफर्टिलायझर्स आणि त्यांचे मायक्रो ऑर्गॅनिझम हा पूर्ण पॉईंट टॉपिक इम्पॉर्टंट जाणार आहे. नेक्स्ट, सो आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमधून काय काय करायचं आहे, तर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये करायचं आहे PCR, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची जी काही स्टेप वाईज मेथड दिलेली आहे आपल्याला, ती सुद्धा आपल्याला करायची आहे, पुढे जाऊन ती येते. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, हा चार्ट करायचा आहे. रेस्ट्रिक्शन एन्झाईम करायचे आहेत यातून. नेक्स्ट येतो तो म्हणजे पॅलिंड्रोम करायचे आहेत. वेक्टर्सची नावं इथं दिलेली आहेत, ती वेक्टरची नावं प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगते, ते सगळे क्वेश्चन करायचे आहेत. प्लाझमिडची डेफिनेशन, वेक्टरची डेफिनेशन, कॉम्पिटंट होस्ट म्हणून कोण वापरला जातो RDNA टेक्नॉलॉजीमध्ये, तो आपल्याला करायचा आहे. आता ही डायग्राम लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी विचारली जाते की स्टेप सांगा RDNA टेक्नॉलॉजीमधल्या. सो RDNA टेक्नॉलॉजीमधल्या या स्टेप्स आपल्याला या लॉंग आन्सर क्वेश्चनमधून मिळणार. नेक्स्ट येतो बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. आता आपल्याला बायोटेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे हा चार्ट. ह्युमन प्रोटीन्स जे आहेत आणि कोणत्या डिसीज अगेन्स्ट प्रोड्यूस केले RDNA टेक्नॉलॉजीने, हा चार्ट इम्पॉर्टंट राहील. देन येतो जीन थेरपीचा क्वेश्चन. जीन थेरपी तुम्हाला कशासाठी यूज केली जाते, जीन थेरपी कशी यूज केली जाते, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन यातून सापडत आहे. नेक्स्ट येतो ओरल वॅक्सिनचा एक क्वेश्चन आणि ह्युमन इन्सुलिनचा एक क्वेश्चन. सो हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगते मी, हे क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत या टॉपिकमधून. GMOजमध्ये ॲप्लिकेशन जे आहेत इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंटमध्ये, इथला हा पॅसेज जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटीज अगेन्स्ट आपण BT प्रोड्यूस केलं आहे ते येणार आहे. क्रायजिनचं नाव आणि बॅसिलस थुरिंजिएन्सिस हा जो आहे हा बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आता प्लांट फॅक्टरीजमध्ये बायो फार्मास्युटिकल्स जे काही आहे ते येतं, आणि याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या अँटीबॉडीज प्रोड्यूस केल्या हा पार्ट. हे सगळे ॲप्लिकेशन जे आहेत बायोटेक्नॉलॉजीचे छोट्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन करायला विचारले जाणार आहेत. नेक्स्ट येतो आपण, मी फक्त इम्पॉर्टंट सांगते यातून, कॅटलमध्ये आपण बीटा बोविन आणि कप्पा केसिन हे जे 2 जीन्स आहेत हे इंट्रोड्यूस केले RDNAने, आणि मिल्क प्रोडक्शन इन्क्रीज केलं, आपण प्रोटीन कंटेंट इन्क्रीज केला. सो हे असे ॲप्लिकेशन छोटे सांगितलेले आहेत की माईसचा कॅन्सर रिसर्चसाठी, आणि मी इथं सांगितलं रास आणि मिक हे 2 जीन्स जे आहेत हे इम्पॉर्टंट येतात. पिग्सचा जो यूज आहे तो म्हणजे झिनो ट्रान्सप्लांटेशनमध्ये केला जातो, पिग हार्ट वॉल यूज केल्या जातात, हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट येतो बायोटेक्नॉलॉजीमधून. सो बेसिकली बायोटेक्नॉलॉजीचे जे ॲप्लिकेशन्स येतात, ॲडव्हान्टेजेस येतात, ते सगळे ॲडव्हान्टेजेस GMOचे तुम्हाला करायचे आहेत. शॉर्टमध्ये ते क्वेश्चन सगळे विचारले जाणार आहेत. गोल्डन राईसवरती क्वेश्चन आलेला आहे, व्हायटमिन A डेफिशियन्सीला फुलफिल करण्यासाठी आपण तो बनवलेला आहे. आणि शॉर्ट नोटसाठी बायोएथिक्स आणि बायोपायरसीचे एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. बायोपेटंट जो आहे कोणत्या 3 पॉईंटने बनलेला आहे याच्यावरती सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे. सो हे झाले आपले या टॉपिकमधले इम्पॉर्टंट पॉईंट. बायोपायरसीचे एक्झाम्पल्स मी सांगितले, 3ही एक्झाम्पल आपल्याला करायचे, नीमचं आणि बासमतीचं आणि हल्दीचं एक्झाम्पल. नेक्स्ट टॉपिक, व्हेरी इझी टॉपिक, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. डेफिनेशन येतील काही छोट्या आणि बाकी याच्यातून हॅबिट निशमधला डिफरन्स आहे, आणि निशचे जे टाईप्स आहेत, इथं जे टाईप्स दिलेले आहेत निशचे ते 3 टाईप्स तुम्हाला करायचे आहेत. ओके,
कोणते 3 अबायोटिक फॅक्टर्स येतात इकोलॉजीमध्ये किंवा निशला डिफाईन कोण करतात, हॅबिटॅटला डिफाईन कोण करतात, हे फॅक्टर्स तुम्हाला करायचे आहेत. तिन्ही फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. लाईट आहे, वॉटर आहे आणि टेम्परेचर आहे. याच्यामध्ये काही छोट्या छोट्या डेफिनेशन येतात. ओके, स्टेनोथर्मल म्हणजे काय, युरिथर्मल म्हणजे काय, याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. डेफिनेशन यातून सापडणार आहेत. देन नेक्स्ट पार्ट येतो या टॉपिकमधला, तो म्हणजे रेग्युलेटर्स आणि कन्फॉर्मर्स म्हणजे काय आहे. सो जे रेग्युलेशन करतात, होमिओस्टॅसिस मेंटेन करतात आणि मग त्याच्यासाठी मायग्रेट आणि सस्पेंड. मग याच्यामध्ये एस्टिवेशन म्हणजे काय, हिबरनेशन म्हणजे काय, या 2 डेफिनेशन या टॉपिकमधून महत्त्वाच्या येतात. देन सगळ्यात महत्त्वाचा 2 ते 3 मार्क्ससाठी विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे अडॅप्टेशनवरती. सो डेफिनेशन इथं दिलेली आहे आणि डेझर्ट प्लांट, ॲम्फिबियन्स जे काही आहेत आणि डेझर्ट प्लांट्स आहेत त्यांचे अडॅप्टेशन. सो हा लॉंग आन्सरसाठी 2 किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. अडॅप्टेशन यातला महत्त्वाचा आहे. नेक्स्ट डेफिनेशन मी सांगितलं रेग्युलर कन्फॉर्मर्सच्या आणि स्टेनोहलाईन युरिहलाईनच्या, त्या डेफिनेशन इम्पॉर्टंट. नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी याच्यामध्ये सुद्धा फक्त डेफिनेशन विचारलेले आहेत. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजे काय आहे. एज पिरॅमिड पॉप्युलेशन ग्रोथमधला हा फॉर्म्युला आणि डेफिनेशन पुन्हा आल्या 2, इमिग्रेशन आणि एमायग्रेशन. आणि लॉंग आन्सर क्वेश्चन आला एक्सपोनेन्शियल आणि लॉजिस्टिक ग्रोथ कर्व एक्सप्लेन करा. सो हा ग्रोथ कर्व एक्सप्लेन करायला आपल्याला ऑलरेडी आपण बघितलेला आहे, तोच ग्रोथ कर्व विचारला जाणार आहे. आणि मग शेवटी येतं इंटरॅक्शन. इंटरॅक्शनमध्ये आपल्याला फक्त एक्झाम्पल्स जे आहेत, न्यूट्रलिझमचं एक्झाम्पल काय आहे, म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल काय आहे. ओके, सो हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही जे आहेत, तिन्हीही जे आहेत, हे तिन्हीही इन डिटेलमध्ये पाठीमागं दिलेले आहेत. त्याचे एक्झाम्पल सहित आपल्याला हे करायचे आहेत. शॉर्ट नोट विचारली ब्रूड पॅरासिटिझमवरती. सो ब्रूड पॅरासिटिझमसुद्धा आपल्याला करायचं आहे. सो एकंदरीत या टॉपिकमधून करायचं आहे काय, इंटरॅक्शन करायचं आहे, ग्रोथ कर्व दोन्हीही करायचे आहेत आणि बऱ्याचशा डेफिनेशन मी ज्या सांगितल्या फास्टमध्ये त्या सगळ्या डेफिनेशनसुद्धा करायच्या आहेत. नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, तो म्हणजे इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. यातूनही छोटे छोटेच क्वेश्चन विचारले जाणार आहेत. कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, स्ट्रॅटिफिकेशनची डेफिनेशन आहे, झोनेशनची डेफिनेशन आहे, याच्यामध्ये दिलेली आहे. देन आपल्याला लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला आहे, ते म्हणजे युनिट सांगा किंवा फंक्शनल अस्पेक्ट्स इकोसिस्टीमचे सांगा. मग यातून डेफिनेशन किंवा लॉंग आन्सर दोन्हीही विचारला जाणार आहे. प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, न्यूट्रिएंट सायकलिंग अँड एनर्जी फ्लो. ओके, नेक्स्ट डेफिनेशन विचारल्या पेअरमध्ये विचारल्या जाणाऱ्या डेफिनेशन NPP GPP. ओके, प्रोडक्टिव्हिटीची डेफिनेशन आणि NPP GPP त्यातून विचारलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन. नेक्स्ट येतो तो म्हणजे डेफिनेशनचा सगळा पार्ट आहे. मी सांगितलं ह्युमस म्हणजे काय, मिनरलायझेशन म्हणजे काय. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, एनर्जी फ्लो. आता एनर्जी फ्लो जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही पॉईंट्स जे आहेत, म्हणजे ग्रेझिंग चेनचं इकोसिस्टीमचं एक एक्झाम्पल सांगा, फूड वेबचं एक्झाम्पल सांगा, एनर्जीचा फ्लो कसा असतो, युनिडायरेक्शनल असतो. ओके, सो एनर्जी फ्लोमध्ये मी आता काय सांगेन इम्पॉर्टंट, तो म्हणजे हा 10% लॉ. एनर्जी फ्लोमध्ये करायचा आपल्याला 10% लॉ. देन तुम्हाला फूड वेब जे आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो आणि फूड चेन जी आहे त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आपल्याला इकडे पाठीमागं ग्रेझिंग फूड चेन दिलेली आहे, ती ग्रेझिंग फूड चेन एकदा बोर्डने विचारलेली आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया, तो म्हणजे तिन्ही पिरॅमिड. पिरॅमिड ऑफ एनर्जी आहे, पिरॅमिड ऑफ बायोमास आहे आणि पिरॅमिड ऑफ नंबर आहे. सो 3 पिरॅमिड आपल्याला दिलेले आहेत, ते तिन्हीही पिरॅमिड्स करायचे आहेत. इथं दिलं आपल्याला पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ नंबर आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी. हे तिन्हीही पिरॅमिड्स इथं दिलेले दाखवलेले आहेत, ते करायचे आहेत. विथ एनर्जी तुम्हाला हे दाखवावं लागतं, त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट. नेक्स्ट मी जाते, यातून फक्त तुम्हाला 2 डेफिनेशन आल्या. युट्रोफिकेशनची डेफिनेशन आलेली आहे या पॉईंटमधून. युट्रोफिकेशनची डेफिनेशन इथं आलेली आहे बघा. युट्रोफिकेशन म्हणजे काय, युट्रोफिकेशनची डेफिनेशन करायची आपल्याला यातून. आणि इकोलॉजिकल सक्सेशन जे आहे, सक्सेशनमध्ये 2 पॉईंट येतात, प्रायमरी सक्सेशन अँड सेकंडरी सक्सेशन. सो हे डिटेलमध्ये करायचं आहे बाळांनो, कारण सक्सेशनचा इथला जो पार्ट आहे, जो की तुमचा हायड्रार्च आणि झेरार्च सक्सेशनमध्ये डिवाइड केलेला आहे, तिथं इथं आपल्याला दिलेलं आहे हायड्रार्च सक्सेशन. सो हायड्रार्च सक्सेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हा इन डिटेलमध्ये क्वेश्चन जो आहे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. सो हा तुम्हाला एक्झाम्पल सहित करायचा आहे. सेकंडरी सक्सेशन
प्रायमरी सक्सेशन आणि तुम्हाला इकोसिस्टीम सर्व्हिसेस कोणत्या दिल्या जातात, हायड्रस सक्सेशनची डायग्राम आणि झेरास सक्सेशनची डायग्राम, डेफिनेशन सहित सक्सेशन अख्खा लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी विचारला जाणार आहे. सो सक्सेशन लॉंग आन्सरसाठी यातून येणारा एकमेव क्वेश्चन आहे. नेक्स्ट पार्टकडे जाऊया. इकोलॉजिकल सर्व्हिसेस आपल्याला काय काय दिल्या जातात नेचरकडून, त्या इकोलॉजिकल सर्व्हिसेस एक वर्षी विचारलेले आहे स्टेट बोर्डने, सो ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट अँड लास्ट टॉपिक दॅट इज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सिलेक्टिव्ह पॉईंट्स करायचे आहेत. पहिला पॉईंट आपण करतोय तो म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पीसीज डायव्हर्सिटी आणि इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. यातलं कोणतंही एक एक्सप्लेनेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चनसाठी विचारलं जाणार आहे. देन येतो एरिया स्पीसीज रिलेशनशिप कर्व एक्सप्लेन करायला आलेला हा लॉंग आन्सर क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगते. ओके, सो पहिला सांगितलं आपला हा जो डायव्हर्सिटीवाला क्वेश्चन आहे जेनेटिक, स्पीसीज आणि इकोलॉजिकल. नेक्स्ट येतो तो म्हणजे स्पीसीज एरिया रिलेशनशिप कर्व, यातून करायचं आहे. रिवेट पॉपर हायपोथेसिस फक्त आपल्याला कशासाठी सांगितलेला आहे, बोल्ड वर्ड आहे, तेवढा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जातोय तो म्हणजे इव्हिल क्वार्टेट. येस, हा एक लॉंग आन्सर क्वेश्चन या टॉपिकमधला. इव्हिल क्वार्टेट कोणाला म्हटलं जातं. सो याच्यामध्ये इव्हिल क्वार्टेटमध्ये तुम्ही काय काय कराल, ओव्हर एक्सप्लॉयटेशन, एलियन स्पीसीज आणि को एक्सटिंक्शन जे आहे आणि ओव्हर इथं दिलेला एक हॅबिटॅट डिस्ट्रक्शन और हॅबिटॅट लॉस. ओके, सो हे 4 पॉईंट लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी येणार. यातून कोणतीही एक डेफिनेशन, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या डेफिनेशन करणं गरजेचं आहे. मोस्टली मी सांगते एंडेंजर्ड आहे, एक्सटिंक्ट आहे, एक्सटिंक्टिंग वाईल्ड आहे आणि वल्नरेबल आहे. ओके, सो या 4 डेफिनेशन तरी करून जाल तुम्ही, या इम्पॉर्टंट डेफिनेशन. देन येतो ब्रॉड युटिलिटॅरियन आणि नॅरो युटिलिटॅरियन. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन येतो बाळांनो कन्झर्वेशनमध्ये. आणि कन्झर्वेशनचे 2 टाईप, इन सिटू आणि एक्स सिटू. डिफरन्शिएशन जरी केला तरी अख्खा क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चन पण होऊन जातो आणि तुम्हाला एक्झाम्पलसाठी विचारलं की इन सिटूमध्ये काय एक्झाम्पल आहेत, एक्स सिटूमध्ये काय आहेत. सो याच्यामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे आहेत, हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट टोटल किती आहेत तर 34 आहेत आणि त्यातले इंडियामध्ये असणारे 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कोणते, हा क्वेश्चन बोल्डमध्ये दिलेला आहे, तो आपल्याला करायचा आहे. सो लॉंग आन्सर क्वेश्चन झाला इन सिटू आणि एक्स सिटू कन्झर्वेशनचा. आणि लास्ट पार्ट येतो तो म्हणजे पोल्युशनमधून तुम्हाला सगळे छोटे छोटे क्वेश्चन येणार आहेत. हा एक्झॉस्ट गॅस स्क्रबर कशासाठी वापरला जातो आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, हे 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे आहेत. भारत स्टेज वगैरे तुम्हाला MCQसाठी येणारे क्वेश्चन आहेत. आणि येतो नेक्स्ट क्वेश्चन डेफिनेशनसाठीचा, तो म्हणजे युट्रॉफिकेशन आणि बायोमॅग्निफिकेशन. दोन्हीही डेफिनेशन महत्त्वाच्या आहेत आणि इथे एक डेफिनेशन येते तुमची BODची. सो या झाल्या 3 डेफिनेशन इम्पॉर्टंट. बाकी तुम्हाला या टॉपिकमधून इथं स्नो ब्लाइंडनेस वगैरे जो आहे पुढे दिलेला आहे. ग्रीन हाऊस गॅसेस कशाला म्हटलं जातं, इथं गॅसेस कोणते कोणते आहेत आणि त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे. सो हा ग्रीन हाऊस गॅसेस कोणाकोणाला म्हटलं जातं तो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. देन येतो तुमचा ग्रीन हाऊस गॅसेसचा सिक्वेन्स दिलेला आहे आणि इथं UV रॅडिएशनचे काय इफेक्ट होतात तो इफेक्टवाला क्वेश्चन करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्लोबल वॉर्मिंग किंवा ओझोन डिप्लिशनचं युनिट विचारलं 1 लायनरसाठी, डॉप्सन युनिट, आणि कोण इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी किंवा कोण पॉझिटिव्ह एजंट आहे त्याचं, तर तो म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन आहे. येस, सो झूम कल्टिवेशन हे फक्त MCQसाठी विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. सो इन दिस वे आपण पॉईंट वाईज जो काही टॉपिक बघत होतो, पेज वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन बघत होतो ते आपले झालेले आहेत. सो सांगितलेले क्वेश्चन करा आणि बोर्डचा पेपर जो आहे तो तुमचा व्यवस्थित लिहा. ऑल दी बेस्ट.